हरिओम, सर्वांना नमस्कार. तर आपण मागील पाठामध्ये इंटर्नशिप बाबतच माहिती घेतली. आज नाही इंटर्नशिपचं सांगणार. तर मागील पाठामध्ये, त्याच्या अगोदरच्या मागील पाठामध्ये जो आपला पहिला पेपर आहे, अ, भारतीय तत्वज्ञान आणि योगसूत्र, त्यातील प्रथम घटक, पहिला घटक म्हणजे जीवनमुक्त, स्थितप्रज्ञ, योगी, अरहत, बोधिसत्व, हे पाहिलं आपण. तर त्यातील जीवनमुक्त हे विषय आपण पाहत होतो. जीवनमुक्त हा विषय पाहत होतो. तर जीवनमुक्ताच्या विषयी आपण थोडंसं चिंतन अगोदर एक वेळेस केलेलं आहे. आणि कालच्या तासामध्ये सुद्धा आपण 40-45 मिनिटं याच्यावरती चर्चा केलेली आहे, ज्यामध्ये सामान्यपणे जीवनमुक्ती सर्वांनाच माहिती आहे. अरहत, बोधिसत्व असं काही तुम्ही सांगावं मी ऐकावं असं नव्हतं. परंतु जीवनमुक्ताविषयी सर्रासपणे सगळेजण बोलत असतात. हे आपण काल पाहिलं आणि प्रत्येकाने मत व्यक्त केली. कारण कोणी अनभिज्ञ नाही की हे शब्दच ऐकला नाही, नवीनच शब्द, असं कोणीच नव्हतं. बरं का, कोणीच नव्हतं. फक्त काय नव्हतं तर मुक्ततेविषयी एवढी प्रसिद्ध आहे. मुक्ती, जीवनमुक्ती, मोक्ष, बरोबर काय, ब्रह्म, आत्मा, एवढ्यावर नाही भागलं. जीव ब्रह्म ऐक्य, अहम ब्रह्मास्मी, तत्वमशी, अयम आत्मा ब्रह्म, सर्वम खलविदम ब्रह्म, हे वेदाची महावाक्य सुद्धा वेदांताची रूढ झालेली आहेत, जेवढे की योगसूत्र झालेले नाहीत रूढ. आलं लक्षात? त्यामुळे हे आपण काल पाहिलं चर्चेतून. आणि त्यातून मग आता आपण त्याचं त्याच चर्चेचा परिपाक म्हणून आपण आता वेदांत दर्शनाला थोडक्यामध्ये पाहणार आहोत. आणि वेदांत दर्शन थोडक्यामध्ये पाहून त्यानंतर आपण जीवनमुक्ताविषयी पाहणार आहोत. मोक्ष काय आहे, त्याच्या संकल्पना काय आहेत, हे वेदांतानुसार आपण पाहणार आहोत. तर ठीक आहे. तर वेदांत दर्शन हे एक 9 दर्शनापैकी एक दर्शन आहे. 9 दर्शनापैकी म्हणजे आस्तिक दर्शनापैकी, 9 दर्शनामधील आस्तिक दर्शनानुसार पैकी एक वेदांत दर्शन आहे. त्यालाच उत्तर मीमांसा म्हणतात, त्यालाच वेदांत दर्शन म्हणतात, त्यालाच ब्रह्मसूत्रही म्हणतात. कारण त्याचं प्रथम सूत्रच असं आहे की अथातो ब्रह्मजिज्ञासा, म्हणजे ब्रह्माची जिज्ञासा या अर्थाने सुरुवात झालेली त्याची, म्हणून ब्रह्मसूत्रच म्हटलं जातं त्याला. जसं योगसूत्र तसं ब्रह्मसूत्र. मग या ब्रह्मसूत्रावरती अनेक भाष्य झालेली आहेत, अनेक संप्रदाय झालेले आहेत, भाष्य झालेले आहेत, ग्रंथ झालेले आहेत. संस्कृतमध्ये त्याचे प्रकरण ग्रंथ झालेले आहेत, प्रकरण ग्रंथावरती आणखी प्रकरण ग्रंथ झालेले आहेत. प्रकरण ग्रंथ पुन्हा पुन्हा स्थानिक भाषेमध्ये झालेली आहेत. गुजराती, हिंदी, मराठी, अवधी, बंगाली, अशी कोणती भाषा राहिली असं मला तर वाटत नाही की ज्यांनी वेदांतातील, त्यातीलही अद्वैत वेदांताच्या भाष्य ग्रंथ, प्रकरण ग्रंथ, प्रक्रिया ग्रंथ इत्यादी ग्रंथ जे झालेले, त्याच्या कोणत्या तरी घटकावरती भाषांतर एखाद्या भाषेत नाही असं ग्रंथच नाही उरणार. बरं का. म्हणून अद्वैत वेदांत अत्यंत प्रसिद्ध आहे. आणि अद्वैत वेदांताचे संप्रदाय ही प्रसिद्ध आहेत. जसे वेदांत संप्रदाय म्हणलं तर खूप असतील, इथे सुद्धा सापडतील खूप जण फॉलो करणारे वेदांत संप्रदायाला. परंतु योग संप्रदाय हा ग्रंथ दुधगावकर सरांकडे होता गेल्यावर, योग संप्रदाय म्हणलं की कोणी संप्रदाय सापडत नाहीत. योगाच्या संप्रदाय, आम्ही या संप्रदायाचे आहोत, तुम्ही त्या संप्रदायाचे आहोत, असं कोणी सापडणार नाही. परंतु इथं म्हणून द्या वेदांताचे, माधव संप्रदायाचे 34 म्हणतात मी आहे म्हणतात लगे, बरोबर आहे. आणि ती कोणी म्हणाल स्मार्ट, दुधगावकर सर म्हणतील मी स्मार्ट आहे, म्हणजे स्मार्ट आहे म्हणतात ते ते म्हणतील मी स्मार्ट आहे. आणखी कोणी म्हणतील नाही नाही आम्ही विशिष्टाद्वैत वेदांताचे आहोत, रामानुजपंथी आहोत. कोणी म्हणतील आम्ही रामानंदी आहोत, कोणी म्हणतील निंबार्क पंथाचे आहोत, कोणी म्हणतील इस्कॉन, तेही वेदांतामध्ये येईल इस्कॉन. कोणी आधुनिक सुद्धा संप्रदाय असू द्या, सगळे वेदांताचे संप्रदाय आहेत. वैष्णवाचे संप्रदाय आहेत, शिवशक्ती अद्वैत आहेत, इत्यादी अनेक संप्रदाय आहेत. म्हणून कदाचित असं झालेलं आहे की हे संप्रदाय प्रसिद्ध झाले, त्यामुळं सर्रासपणे लोक घरोघर बोलतात, चालत फिरत अहम ब्रह्मास्मी म्हणतात. सरळ कोण आहेस म्हणलं का अहम ब्रह्मास्मी म्हणतात काही जण, बरं का. प्रत्येक जणाला हे सहज झालेलं आहे. परंतु योगाचा सुद्धा असाच प्रचार झाला पाहिजे, कारण योगाचे सुद्धा संप्रदाय वाढले पाहिजेत. ठीक आहे, असो. मग योगाच्या संप्रदायामध्ये आपल्याला वेदांत संप्रदाय सुद्धा अभ्यासावायचे आहेत. तर काय सांगत होतो आपण, तर असं वेदांताचे अनेक संप्रदाय आहेत, परंतु त्यांचं मुख्य ग्रंथ काय असेल तर ब्रह्मसूत्र, उत्तरमीमांसा. आणि ते कुणाचा आहे सूत्र ग्रंथ, दर्शन ग्रंथ, तर तो महर्षी व्यासांचा आहे.
ते व्यास आहेत आणि त्या ग्रंथावरती मग सुरुवात काय झाली आहे, ब्रह्मजिज्ञासा म्हणजे ब्रह्माची जिज्ञासा. मग आपल्याला सुरुवातीला मध्यवर्ती संकल्पना काय असेल इथे, तर ब्रह्म काय असेल संकल्पना, ब्रह्म. तर हे ब्रह्म समजून घ्यावं लागेल आपल्याला. अगोदर अगोदर काय समजावं लागेल आपल्याला, ब्रह्म काय आहे समजावं लागेल. ब्रह्मा नाही बरं का, ब्रह्मा विष्णू महेश. काही जण इंग्लिश मधून शिकवणारे जे नवीन युगात आलेले असतात बघा थेरपिस्ट, हे ब्रह्मा त्या ब्रह्माला म्हणतात, म्हणजे ब्रह्मदेव या अर्थाने म्हणतात कित्येक जण बरं का. इंग्लिशवाल्यांनाही वाटोळ करून टाकले ता. आणि ते तसंच शिकतात, शिकवणारे पुन्हा तसे शिकवतात. ब्रह्मा बरं का, ब्रह्मा आणि ब्रह्म यात फरक आहे समजा, आलं का लक्षात. कित्येक जण म्हणते मग ब्रह्मा ते विष्णू महेश त्यापैकी ब्रह्मदेवच मोठा आहे काय की, मग कारण ब्रह्म व्यापक आहे, ब्रह्म व्यापक आहे, जीव ब्रह्म, ब्रह्म सर्व व्यापक आहे, प्रत्येकामध्ये ब्रह्म आहे, असं तसं म्हणल्यानंतर काय वाटतं, हा ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव. अशी सुद्धा अनेकाची धारणा आहे. इथं सुद्धा असेल कित्येक जणाला माहिती की ब्रह्मदेवालाच ब्रह्म म्हणत आहेत असं सुद्धा असेल. तर तसं नव्हे, ब्रह्म ते योगायोग आहे, ब्रह्मदेव आणि आणि ब्रह्म यात फरक आहे. ब्रह्म हे निर्गुण आहे, ब्रह्म हे निराकार आहे. ब्रह्म म्हणजे व्यक्ती नाही, ब्रह्म म्हणजे स्थिती, ब्रह्म म्हणजे तत्व आहे. ब्रह्म म्हणजे काय आहे, तत्व आहे. कारण आपण तत्वज्ञान पाहिले, म्हणजे त्यामध्ये आता तत्व काय हे सांगण्याची आवश्यकता पडणार नाही प्रत्येकाला. म्हणजे ब्रह्म काय आहे, तत्व आहे. आणि तत्वापासून प्रक्रिया होत असते, आपण पाहिलं जसं पुरुष प्रकृती तत्व आहे, आणि पुरुष प्रकृती तत्वापासून विकार उत्पन्न होतात. विकारातून काय निर्माण होतं, महत्बुद्धी तयार होते, महत्बुद्धीपासून अहंकार तयार होतो, अहंकारापासून मग त्रिगुण, त्रिगुणापासून काय 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 आपण पाहिलेलं आहे. तसं तसं ब्रह्म हे एकच तत्व आहे. कशामध्ये, अद्वैत वेदांतामध्ये ब्रह्म हे एकच तत्व आहे बरं का. ब्रह्म हे तत्व म्हणतोय बरं का, आता ब्रह्मदेव पण सांगतो, लगेच सांगून गेलेलं बरं, ठीक आहे. तर त्या ब्रह्मतत्व जे आहे, तत्व ब्रह्म बरं का, ब्रह्मा नाही, ब्रह्म म्हणतोय. ते ब्रह्म म्हणजे तत्व ब्रह्म, म्हणजे निर्गुण ब्रह्म. जसं पुरुष प्रकृती हे हे आपण म्हणत आलेलो होतो आतापर्यंत, तसं हे ब्रह्म जे कसलं आहे, निरुपाधिक ब्रह्म. हे जे ब्रह्म आहे ज्याला उपाधी नाही, नाही रूप, नाही वर्ण, नाही ठाव धराया, त्याला रूप नाही, नाव नाही, काही नाही, त्याला स्थिती नाही, आकारमान नाही, क्षेत्रफळ नाही. किती मोठं आहे, तर एवढं व्यापक आहे की सांगण्यासारखं नाही. अशा एवढं मोठं हे ब्रह्म आहे कशाच्याही दृष्टिकोनातून. परंतु मग शून्य आहे का, नाही, तर हे पूर्ण आहे. व्यापकता तम आहे, दुःख आहे याच्यामध्ये बौद्ध दर्शनामध्ये. त्याच्या अगदी विपरीत घ्यायचं आपण, सर्व मिथ्या, सर्व मिथ्या, बरोबर आहे. असं आपण चार वाकाला घेऊ. मग एक सत्य, एक सत्य म्हणजे जगत सत्य, ब्रह्म मिथ्या असं म्हणल्यासारखं आहे तिथे बरं का. जडतत्व हे सत्य मानलंय, तसं इथे चेतन तत्व मुख्य मानलेलं आहे. चेतन तत्व हे ब्रह्म म्हणजे कसलं तत्व, चेतन तत्व जे एक आहे, फक्त एकमेवा अद्वितीयम ब्रह्म. याला काय म्हणायचं, एकमेवा अद्वितीयम. एकमेव म्हणलं की तरी बी आणखी काही शंकार येईल, म्हणून अद्वितीय म्हटलेलं आहे. एकमेवा अद्वितीय बरं का, एकमेवच असणारं ब्रह्म आणि अद्वितीय ब्रह्म बरं का. असं ब्रह्म आणखी कळालं असेल म्हणजे ब्रह्म काय आहे, एकटच आहे आणि द्वितीय असं ब्रह्म कोणतंच नाही. त्यामुळे नाही नाही, मग कशासारखं सांगताय सारखं उदाहरण तर असेल का, तर नाही, उदाहरण पण नाही त्यासाठी बरं का. उदाहरण पण नाहीये त्याचं, कारण एकमेव अद्वितीय आहे ना, कशासारखं म्हणावं लागेल. मग हीच भानगड आहे, म्हणून यासाठीच शिकवण्याची प्रक्रिया आहे. अलग लक्षात. म्हणून उदाहरणं घेतली जातात, म्हणजे उदाहरणं सुद्धा कमीच पडतात बरं का. उदाहरणं सांगावं लागतं समजून घेण्यापुरतं. एक्स मानू, समजा एक्स मानू, जसं गणितात असते तशा प्रकारचं मानावं लागतं, परंतु ते नसतं, बरोबर आहे. समजवण्यासाठी, म्हणजे ब्रह्मतत्व हे समजण्याचं आहे, कळण्याचं आहे, समजण्याचं आहे, बोलण्याचा विषयच नाही. बोलण्याचा विषयच नाही, सांगता येत नाही, समजत नाही. पण समजतं, कसं कळतं, ज्यांना बोध होतो त्यांनाच कळतं, बाकीच्यांना कळत नाही. म्हणजे हे अगम्य तत्व आहे, असं अबोध तत्व आहे. कारण त्याला आकार नाही, कारण ते इंद्रियगम्य नाही. का कळत नाही, इंद्रियगम्य नाही, कारण ते इंद्रियाचा विषय होत नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, शब्द विषय म्हटल्यानंतर कळेल तुम्हाला. म्हणजे तो इंद्रियांचा विषय आहे का, नाही. मग इंद्रियाद्वारे कळेलच कसं काय, नाही कळणार. मनाद्वारे जाणीव होते का, मन सुद्धा भौतिकच आहे ना, आणि हे तत्व अभौतिक आहे. आलं का लक्षात. डोळ्याने आणखी काय सांगता येईल, डोळ्याने जग पाहता येईल,
पण डोळ्यात गेले आणि डोळ्याने पाहता येत नाही. डोळ्याला डोळे पाहत नाहीत, डोळ्याने जग पाहता येतं, सगळं पाहता येतं, चंद्रमय काय कुठपर्यंत पाहता येईल आणखी दुर्बीण लावून. पण अशी दुर्बीण एक डोळ्याला पाहता येईल, स्वतःला पाहता येणार नाही. असं कारण असल्या कारणाने ते ब्रह्म सगळीकडे व्याप्त आहे आणि ते स्वमध्ये सुद्धा आहे. त्यामुळं सांगण्यास बघण्यास अवघड आहे. आलं लक्षात? असं हे ब्रह्म. मग तरी सुद्धा वेदांतकार बरं का, शास्त्रकार याविषयी काय देतात, उदाहरण देऊन समजवण्याचा प्रयत्न करतात. कारण ह्याची काय गरज आहे हे पण आपण सांगूत पुन्हा. कारण आपण ब्रह्मापासून निघालेलो आहोत. ठीक आहे. हा, संध्याताई लिहून घ्या. ब्रह्म आपण पाहिलं, काय सांगितलं होतं, असं आहे तसं आहे तसं आहे. हा, मग आता काय आहे, मग तरी सुद्धा आधी सांगितले बरं का मी तुम्हाला, कारण लक्षण कोणतेही तोकडेच पडतात समजवण्यासाठी, कारण ते अद्वितीय आहे, एकमेवा अद्वितीयम आहे. त्यामुळे समजवण्यासाठी धरावं लागतं, परंतु ते काही पूर्णतेला प्राप्त होते. उदाहरण यासाठी तरीही या ब्रह्मतत्वाचं स्वरूप वर्णन कसं केलेलं आहे, तर अथा तो ब्रह्म जिज्ञासा, असं हे पहिलं सूत्र आहे. त्यानंतर हे ब्रह्म काय आहे हो, मग जसं आपण योग चित्त वृत्ती निरोधा योगाची व्याख्या केली, तसं या ब्रह्मसूत्रामध्ये ब्रह्माची व्याख्या केली. काय, तर जन्माद्यस्यतः, जन्माद्यस्यतः म्हणजे जन्मादी यस्यतः, जो जन्मादी म्हणजे जन्म स्थिती आणि शेवट म्हणजे प्रकृती स्थितीलय या तिन्हीचं कारण आहे. नवे तिन्ही जो आहे सर्वस्व ज्यामध्ये असतो तेच म्हणजे ब्रह्म आहे. मग कसं काय, मग पुढे उदाहरण दिलं, आपल्याला सूत्र काय पाहायचे नाहीयेत. मग तरी पण त्याचं लक्षण म्हणल्यानंतर तैत्तिरीय उपनिषदामध्ये सांगितलं, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, असं तैत्तिरीय उपनिषदामध्ये सांगितलं गेलेलं आहे. परत आणखी काही उपनिषदामध्ये विज्ञानम आनंदम ब्रह्म असं सांगितलं. ब्रह्म कसं आहे, विज्ञानम आनंदम ब्रह्म ही उपनिषद वचने सांगितली. मग तरी सुद्धा त्याचं व्यवस्थित वेदांत अभ्यासकांनी केलं. कसं आहे, तर ब्रह्माचे स्वरूप लक्षण सांगितलंय. स्वरूप लक्षण काय आहे, तर सच्चित आनंद, ते एकत्रितच आहे, सच्चिदानंद म्हणतो आपण, बरोबर आहे, सच्चिदानंद. तर मग त्याचं कसं लक्षण आहे, सत चित आणि आनंद, हेही दोन दोन ओळीमध्येच आपण पाहणार आहोत. कसं कसं आहे, सत्पद कसं आहे, तर सत म्हणजे अस्तित्व, सत म्हणजे अस्तित्व, अस्तित्व म्हणजे जे कशापासून तयार झालेलं नाही आणि त्याच्यामध्ये विलीन होणार नाही, म्हणजे अंतिम तत्व म्हणजे तत्वरूप म्हणजे सत. आलं लक्षात, सत तत्व आहे. म्हणजे एखादी वस्तू अस्तित्वात, त्या वस्तूची कोणाला तरी अनुभूती आल्यावरच कळते. उदाहरणार्थ आपण अनेक गोष्टी घेऊ शकतो कशाचंही, मात्र हे ब्रह्म कसं आहे, इतर वस्तूसारखं नाही, तर ते स्वयंप्रकाश आहे. कसं स्वयंप्रकाश, ब्रह्म हे सूर्यासारखं स्वयंप्रकाश आहे, चंद्रासारखं चांदण्यासारखं नाही, दुसऱ्याद्वारे प्रकाशित झालेलं तत्व नाही. आपण कैवल्यपदात पाहिलं, कसं पाहिलं, चित्त हे पुरुष तत्वाद्वारे प्रकाशित आहे, चेतन हे चित्त भासता आपण पाहिलं तिथे, परंतु ते स्वतः 37 होते, बरोबर आहे. चित्त मात्र जड आहे, ते स्वयंप्रकाशित नाही, परप्रकाशाद्वारे भासित होणारं तत्व आहे. मग असं भाषित आहे का, नाही, तर हे स्वयंप्रकाशित आहे आणि त्यालाच नाव दिलं सत. घेऊयात आपण त्यालाच. मग कुणी काही स्वसंवेद्य म्हटलं, ज्ञानोबरांनी त्याला स्वसंवेद्य म्हटलं, कुणी त्याला कालातीत म्हटलं, कुणी म्हटलं त्याला अविनाशी. अविनाशी म्हणजे सत, सत शब्दाचा अर्थ कळा, म्हणजे त्रैकाल अबाधित सत्य. आणखी शब्द काय वापरता येईल, त्रैकाल अबाधित म्हणजे जे पूर्वी आता आणि नंतर हे राहणार आहे, त्याचं नाव सत म्हणजे सत्य, म्हणजे याचं अस्तित्व कधीच नष्ट होणार नाही. मग यासाठी एक श्रुती वचन आहे, काय, पूर्णमदः, माहितीये, पूर्णमदः पूर्णमिदम, काही करा प्रक्रिया, ह्याच्यात काही अंतर पडत नाही. आलं का लक्षात, काहीच होत नाही. काय वजा करा, अधिक करा, भाग घाला, गुणा करा, काही करा, त्याच्यात एक किंचितही फरक पडत नाही. म्हणून ते तत्व कसं आहे, सत्तत्व आहे. ठीक आहे. आता चित्त पाहूयात आपण. चित्त काय आहे, मग चित्त म्हणजे जाणीव. चित्त म्हणजे जाणीव, म्हणजे तुम्हाला वाटतं ना तुम्ही जिवंत आहेत, जिवंतपणाची जाणीव जी आहे, तसं ते चित्त तत्व आहे. त्यालाच योग वसिष्ठामध्ये किंवा इतरत्र संविद म्हणलेलं आहे दूधगावकर सर. या चित्तलाच योग वसिष्ठ आदीमध्ये शिकवलंय तुम्ही, संविद 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 संविद, हे संविद आहे. संविदैक रूप्यते असं म्हटलेलं आहे खूप ठिकाणी बघा.
तर संविद एकच आहे सगळ्यामध्ये असं सांगितलंय. तर ते चित्त म्हणजे संविद. संविद म्हटलेलं आहे. मग यालाच आणखी भाषेत भान म्हणता येईल, आत्मभान किंवा अनुभूती, जाणीव, आणखी काय म्हणता येईल, अहम मी असल्याची जाणीव किंवा चिद वस्तू. आणखी काय म्हणता येईल, वेदांतामध्ये चिद वस्तू सुद्धा म्हणलेलं आहे, किंवा चित्तिशक्ती. कैवल्यामध्ये सुद्धा चित्तिशक्ती सांगितलं ती कैवल्यपादामध्ये चित्तिशक्ती. पुरुषामध्ये जी चैतन्य आहे. कोणी आणखी काय म्हटलेलं आहे, चैतन्य. काय म्हणलं, चैतन्य. कुठं नुसतं चिद म्हणलं, चिद. कुठं चिन्मात्र म्हटलं, चिन्मात्र मूर्तये. अशा प्रकारे अनेक अनेक जे नाव आहेत, म्हणजे ते तत्व म्हणजे चित म्हणजे चैतन्य, चेतन तत्व. चित सांगण्यामध्ये काय कळालं, सत कळालं. एक सत म्हणजे त्रैकाला बाधित आहे, म्हणजे तत्व रूपात आहे ते. त्यानंतर चित, चित म्हणजे ते चेतन रूपात आहे. चार्वाकासारखं जड आहे का मग, बरोबर आहे. चेतन जातं आणि जड राहतं, म्हणजे जड जड अंतिम घटक सांगितलं असं आहे का, नाही बाबा. मग इथे काय यायचंय, चित, चित्त आहे स्वरूप, म्हणजे चेतन स्वरूप आहे ते, म्हणजे चित झालं. आणि तिसरं आहे आनंद, बौद्धांसारखं दुःखमय नाही. बरं का, अंतिम दुःख नाही, तर अंतिम हे आनंद आहे. सुख म्हणलं नाही बरं का, सच्चित सुख नाही म्हटलं, सच्चिद आनंद. कारण आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही, विरोधी शब्द नाहीये. सुखाला दुःख आहे, सुखाला दुःख आहे, बरोबर आहे. परंतु आनंदाला विरोधी शब्द नाही. पुढका असेल तर मला सांगा कदाचित, बरं का, मी सुधारणा करेन. म्हणून असं हे आनंद तत्व आहे. आणि आनंदाचा गाभा आहे, आनंदाचं निकुंभ आहे, आनंदाचं मुख्य स्त्रोत असणार असं हे सच्चिदानंद तत्व आहे. मग काही म्हणतील मग सत्तत्व, चित तत्व, आनंद तत्व. वेदांतामध्ये आपण खूप बनलेले की असं वेगवेगळं नव्हे, सच्चिदानंद हे एकमेव एकत्रच तत्व आहे. याच्यामध्ये सुद्धा भेद हा कसला आहे, हे निर्विशेष ब्रह्म आहे. सच्चिद आनंद हे एकमेकापासून भिन्न नाहीत, तर हे भेदरहित आहेत. ब्रह्म हे पूर्णपणे भेदरहित आहे. म्हणून या तिन्ही तत्वाचा विग्रह समजवण्यासाठी केलेला आहे. परंतु ते तसं नसताना सच्चिदानंद आहे. म्हणून आपण इतर देवतेविषयी सुद्धा आपण कसं म्हणतो, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. बरोबर आहे. म्हणजे कृष्ण परमात्मा सुद्धा कसे आहेत, सच्चिदानंद आहेत, म्हणजे ते ब्रह्म आहेत. मग कसलं ब्रह्म आहे आपण पुढे पाहूया. परत पुन्हा मग कुणी महाराजाला सुद्धा म्हणतात सच्चिदानंद सद्गुरू वगैरे वगैरे, बरोबर आहे. म्हणजे सगळ्यामध्ये चित्तत्व आत्मा तर आहेच आहे, परंतु ईश्वरच स्वरूप समजण्यासाठी आपण सच्चिदानंद म्हणतो, बरोबर आहे. मग ब्रह्मच सच्चिदानंद आहे का, आधीच ब्रह्मच पाहूयात, पुन्हा आपण आपल्या बाबत येऊ, पुन्हा येऊयात बरं का, कारण क्रमाने जाऊत आपण, बरोबर आहे. तर सच्चिदानंद असं ब्रह्म आहे, ठीक आहे. मग त्यामध्ये आणखी भेद कसे कसे पाडले जातात. स्वगत तीन प्रकारचे भेद सांगितले जातात जगातील वस्तूंचे. एक सजातीय भेद, दुसरा विजातीय भेद आणि स्वगत भेद, असे तीन प्रकारचे भेद सांगितले जातात. सजातीय म्हणजे एका जातीमध्ये वृक्ष जातीचे असल्यामुळे आंब्याचे व पेरूचे झाड भेद आहे, परंतु कसला आहे भेद, सजातीय भेद. झाड नावाचे झाड आहेत, परंतु भेद सजातीय मधला भेद आहे, ठीक आहे. परत विजातीय भेद, विजातीय भेद म्हणजे पशु पक्षी आणि झाड, जात वेगळी आहे, बरोबर. पाणी दगड सजीव वेगवेगळा असं भेद करता ते विजातीय भेद म्हणायचं. आणि एक स्वगत भेद असतो, म्हणजे एकाच ठिकाणी असणारे भेद. म्हणजे वृक्षच आहे, परंतु वृक्षाचं पान आहे, वृक्षाचं फूल आहे, वृक्षाचं देठ आहे, वृक्षाचं मूळ आहे. म्हणजे हा स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद. मग हा भेद जो जगामध्ये दिसतो, तो भेद हा ब्रह्माच्या ठिकाणी सापडत नाही. असा भेद नाही, जगाच्या ठिकाणी दिसतो, तोही म्हणतोय मी दिसतोय म्हणायचे नाही, म्हणायचंय आपल्याला शेवट, बरं का. भेदच नाही असं सांगायचंय, कारण अद्वैत वेदांत असं सांगतो. मग आपल्याला या जगताच्या ठिकाणी असा हा स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद दिसतो. सगळे भेद यात केले बरं का. आता हे तीन भेद ना, याच्यामध्ये जगातले सगळे भेद केले आपण. मग असं भेद दिसतो, परंतु तो भेद वास्तविक भेद आहे का, नव्हे, तो भेद नव्हे. कारण ते काय आहे, तर ते ब्रह्माचं विवर्त आहे. म्हणजे यालाच नाव काय दिलं, विवर्तवाद. जसं सत्कार्यवाद, सत्कार्यवाद कशाचा आहे, सत्कार्यवाद सांख्यमध्ये, बरोबर आहे. तसं यांच्या वादाला काय नाव होतं, विवर्त, विवर्तवाद.
विवर्त म्हणजे ब्रह्म हेच तत्व आहे, त्या ब्रह्मतत्वावरती विवर्त वेगळं दिसायला लागलं. मग याला उदाहरणं तर खूप आहे, गुळगुळीत झालेलं उदाहरण आहे वेदांतामध्ये सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण आहे, रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर. रज्जूवरती सर्पाचा भास झाला त्याप्रमाणे ब्रह्मावरती जगताचा भास झाला, आणि त्या जगतामध्ये मग असे असे भेद दिसून येतात. वास्तविक जगत नाहीये, वास्तविक जगत नाहीच आहे, तर काय आहे, सच्चिदानंद ब्रह्मच आहे सृष्टीमध्ये, त्यापासूनच झालेलं नाही तेच आहे. झालेलं म्हणण्यामध्ये सुद्धा भेद दिसतो. तर ब्रह्म सोडून दुसरं काहीच तत्व नाही. मग ते कसं काय दिसायला लागतं, तर काय सांगितलं ते विवर्त. विवर्त होण्यासाठी म्हणजे काय होतं, भासित होतं. भासत का भासतं मग तेही पाहूयात आपण. जगत कसं आहे, आता एक जगत मिथ्या, आणखी एक तत्व काय आहे वेदांतामधला एक सिद्धांत, जगन मिथ्या. जगत हे सत्य नाहीये, जगत हे मिथ्या आहे. जसं बौद्ध सर्वम मिथ्या सर्वम दुःखम सर्वम क्षणिकम, सर्वम क्षणिकम. परंतु इथे आणि चार्वाकालाही घ्यावं लागेल. चार्वाकांचं कसं, चैतन्य क्षणिकम, आगंतुक आलेले चैतन्य आहे. जड सत्य, जड सत्यवाद आहे तिथे, बरोबर आहे. जड हे सत्य आहे आणि आगंतुक आलेलं या जडाच्या मिश्रणातून तात्पुरतं आलेलं चेतन तत्व. आलं लक्षात. तसं आता इथं अगदी अपोजिट घ्यायचं, अगदी विरोधी, की चेतन तत्व आहे आणि चेतन तत्वाचं विवर्त म्हणजे जग आहे. बरं का, म्हणजे जगत तात्पुरतं आहे. तात्पुरतं आहे म्हणजे ते कसं आहे, तात्पुरत म्हणजे नाहीच हो, जगत नाहीच आहे, ते भासित होत असलेलं आहे. मग जगत नाहीये, मग जगन मिथ्यावाद. मग जगन मिथ्या आहे, मग हे का दिसतं मग आपल्याला सत्य, तर त्यासाठी आता मग सत्तात्रयाचा सिद्धांत. मी वेदांताचे सगळे सिद्धांत थोडक्यात सांगणारे म्हटलं आता. तर सत्तात्रय सिद्धांत. मग त्यासाठी एक कारण आहे, एक पाहावं लागेल आपल्याला, माया किंवा अविद्या. एक तत्व पाहायचंय, माया किंवा अविद्या. दुसरं विवर्त, विवर्तवाद पाहिला आपण. विवर्तवाद, विवर्त म्हणजे रज्जूवरती म्हणजे दोरीवरती सर्पाचा भास, दोरीवरती अलंकाराचा भास, बरोबर आहे. हे म्हणजे विवर्तवाद म्हणायचं, ह्याला विवर्त झालं. आता आणि तिसरं सत्तात्रय सिद्धांत. पहिलं मायाविद्या, दुसरं विवर्तवाद आणि तिसरं सत्तात्रय. त्यापैकी विवर्तवाद सांगितला, आता मायाविद्या आणि सत्तात्रय हे सांगायचंय. तर आपल्याला माया पाहूयात. तर माया या शब्दाचा प्रयोग आपण आता, याचाही प्रयोग खूप ठिकाणी झालेले, माया माया माया. मग आपण प्रेमाला माया म्हणतो, काही दया माया आहे का नाही, असा अर्थ नाही. बरं का, माया असा मायाचा अर्थ नाही. आहेत ना सगळे, होय होय. माया शब्द माहिती आहे, बरोबर आहे. तर तसा मायाचा अर्थ नाही या मायाचा, बरोबर आहे. आणखी मोहमाया अर्थ नका घेऊ मायाचा. परत माया मग आणखी काय म्हणतो, मायावी, मायावी राक्षस आहे, असा पण माया अर्थ घेऊ नाहीये. आलं लक्षात. मग माया नावाची एक शक्ती आहे. माया काय आहे, मग खूप ठिकाणी माया शब्द आलेला आहे, त्यामुळे मी सांगितलं बरं का. कारण वेदांताविषयी सगळं आत्मा ब्रह्म सगळ्या गोष्टी आलेल्याच आहेत, त्यामुळं फक्त अर्थ माहिती नाही असं झालेलं आहे. तर ही जी माया आहे, तर ही माया कशी आहे, मायाच अविद्या, ह्याला दोन्हीला माया किंवा अविद्या म्हटलं जातं. ही माया ही ब्रह्माचीच, ही माया काय आपण पाहिले, सुरुवात ब्रह्मापासून सुरुवात झाली, लक्षात असू द्या. एकच तत्व आहे, ब्रह्मतत्व आहे. ते ब्रह्मतत्व कसं आहे, सच्चिदानंद रूप आहे, बरोबर आहे. सच्चिदानंद रूपावरतीच भासित होतं. काय हो बाबा भासित होतं, जगत भासित होतं. म्हणजे दोरीवरती साप भासतो, तशाच प्रकारे ब्रह्मावरती हे जगत भासित होतं. आणि जगत सुद्धा भेदाभेद भासित होतं. काळा आहे, गोर आहे, उंच आहे, ठेंगू आहे, पान, पक्षी, फूल, दगड, धोंडे, माती इत्यादी अनेक 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 भासित होतं. तर हे मिथ्या आहे, भासित होतं. आलं लक्षात. तर हे ब्रह्मावरती भासित होतं, त्याला म्हटलेलं आहे विवर्तवाद, यालाच म्हटलेलं आहे विवर्त म्हटलेलं आहे. तर हे का विवर्त होतं, यासाठी आता माया विद्या समजून घ्यावी लागेल, माया किंवा विद्याचा समजून घ्यावी लागेल. तर विवर्त म्हटलंय मी, तर आता माया सांगतोय मी. आलं लक्षात. तर माया या शब्दाचा अर्थ आपण असा अर्थ मायाचा अर्थ घ्यायचा नाही. तर माया म्हणजे ही ब्रह्माचीच एक, ब्रह्माचीच एक त्रिगुणात्मिका भावरूप शक्ती आहे. ब्रह्माची ही माया कोण आहे, तर ब्रह्माची एक त्रिगुणात्मिका भावरूप शक्ती आहे. शक्ती म्हटलं की अस्तित्व रूप शक्ती म्हणतील. कसली शक्ती आहे, भावरूप म्हटलेलं आहे.
म्हणजे ब्रह्माची शक्ती आहे पण भावरूप शक्ती आहे. जसं की पुरुष आणि प्रकृती असा अर्थ इथे घ्यायचा नाही, यासाठी भावरूप शक्ती म्हटली. म्हणजे याला स्वतंत्र अस्तित्व असणारी शक्ती नव्हे, तर ही कशी आहे, ब्रह्माचीच शक्ती आहे. आलं लक्षात? म्हणजे ब्रह्म हे निष्क्रिय नाही. जसा पुरुष निष्क्रिय आहे तसं इथलं निष्क्रिय नाही, अलिप्त नाही. पुरुष काहीच करत नाही बिचारा, मायाच करते, काय प्रकृती करते. प्रकृतीच त्रिगुणात्मिक आहे, प्रकृतीच अशी आहे, प्रकृतीच तशी आहे, प्रकृतीच तशी आहे, अशी 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 झालं आपण, तीनच केली आणि ह्या बाजूला झाला. फक्त दृष्ट आहे असं म्हटलं जातं, त्याच्याकडे काहीच शक्ती नाही. आंधळण पांगळ्यासारखं म्हटलं आपण, बरोबर आहे. हे चेतन आहे परंतु तो पांगळा पुरुष पाहिला आपण तिथला, परंतु असा नसेल, हा पूर्ण आहे. हा ब्रह्म कसा असेल, पूर्ण आहे, परिपूर्ण आहे, याच्याशिवाय इतर शक्ती नाहीये. समक सृष्टी, सगळं जगत याच्याच अधीन आहे, यापासूनच निर्मित झालेलं आहे, याच्यामध्येच समावणार आहे, असं हे ब्रह्मतत्व आपण ध्यानबिंदू उपनिषदामध्ये पाहिलेलं आहे. ब्रह्म ब्रह्म कसा आहे बरं का. मग हे ब्रह्म आपण पाहिलं, मात्रा, अर्धमात्रा, नाद, नादाच्या पुढे बिंदू, अक्षर, आणखी पुढे जा 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 खूप अवघड आहे, मग काहीच नाही. आणि हे जाणलं मग ते जाणणंच अवघड आहे, तिथे कळालं, असं थांबवलं होतं तिथे. अनिर्वचनीयम, अनिर्वचनीय असं ध्यानबिंदू उपनिषदामध्ये आला होता विषय पा, बरं का. म्हणजे असं ब्रह्म आहे म्हणून सांगताच येत नाही. उपनिषदाकारांना सुद्धा अशीच अडचण झालेली आहे, म्हणजे लक्षणावरनं समजून घ्यावं लागतं. गोड लागे परी सांगताची नाही, अशी स्थिती आहे. चला विषय जाईल बाजूला. तर माया ही कशी आहे, ब्रह्माचीच एक त्रिगुणात्मिका शक्ती आहे, ब्रह्मदेवाची नव्हे. आणखी परत लक्षात असू द्या, उशीर आलेले असतील तर, ब्रह्मदेवाची शक्ती नव्हे बरं का. शक्ती म्हणजे आपण देव देवी म्हणल्यासारखी अशी नव्हे, ब्रह्म हेच शक्ती आहे, ब्रह्म एकच तत्व आहे. ब्रह्माची, ब्रह्मदेवाची नव्हे, ब्रह्माची, ब्रह्म हे तत्व असणाऱ्या ब्रह्माचीच त्रिगुणात्मिका, त्रिगुणात्मिका आहे शब्दप्रयोग. त्रिगुणात्मिक आपल्याला माहित त्रिगुणात्मक काय असतं ते आता सांख्यामध्ये कळाले आपल्याला. म्हणून मी म्हटलं सांख्य दर्शनाचं येणं केन प्रकारेनं कुठंही समावेश होणारच आहे. आलं लक्षात? आणखी पुढे कळेलच आपल्याला. तर ही भावरूप शक्ती आहे. आता ही शक्ती आहे भावरूप, आता ही पाहावी लागेल. आता ही माया कशी आहे ही आपल्याला पाहावं लागेल. तर या मायेकडे दोन प्रकारच्या शक्ती असतात. या मायेकडे काय असतात, दोन प्रकारच्या शक्ती असतात. तिचं एक मायेची शक्ती आहे आवरण, आणि एक आहे विक्षेप. आवरण आणि विक्षेप. आवरण आणि विक्षेप. आवरण माहितीये, पडदा. आवरण म्हणजे पांघरून, आणखी काय म्हणतील, झाकण, आवरण, वेस्टर्न, असं असं आवरण झालं. आणि दुसरं झालं विक्षेप. आवरण आणि विक्षेप ह्या शक्ती दोन आहेत. कशाच्या, मायेच्या. आणि ती माया काय आहे, ब्रह्माचीच एक त्रिगुणात्मिका आणि भावरूप शक्ती आहे. ठीक आहे. आता मग असं होतं, ही जी भावरूप शक्ती आहे, सद्वस्तूचे खरे सद्वस्तू म्हणजे सद्वस्तू, सद म्हणजे सत्तत्व, सत्तत्व म्हणजे सद्ब्रह्मतत्व. एकच तत्व सत आहे, सच्चिदानंद ते ब्रह्मतत्व आहे. त्या ब्रह्मतत्वाला आवरण नावाच्या शक्तीद्वारे, आवरण नावाच्या शक्तीद्वारे, आवरण शब्दाने कळालं, आवरण म्हणजे लपवण्याचं कार्य करते, म्हणजे झाकण्याचं कार्य होतं. कशाद्वारे, या ब्रह्माच्याच शक्तीद्वारे. अलग लक्षात. आपण पाहिलंय, चला नका उदाहरण घ्यायचं, उदाहरण गेले की आणखी लांब जाईल. तर काय सांगत होतो, तर आवरण शक्तीद्वारे हे आवरण घालते. कशावरती, सद्वस्तूवरती. सद्वस्तून भासवता इतर वस्तू भासते. आता तुमच्या केशामध्ये काय हे कळतं का, नाही कळत, वरून आवरण आहे, बरोबर आहे. आणखी परत काही पण म्हणून आपण आवरण घालतो. कशाला आवरण घालतो, गाडीला कव्हर घालतो, आणखी कशा कशाला घालतो, ते सगळ्याला, बरोबर आहे. आपण स्वतःला कपडे घालतो म्हणजे काय घालतो, आवरण घालतो, म्हणून खरं दिसत नाही, वरून कपडे दिसतात. कपडे आपले आहेत का, नाही, हे आवरण. आलं लक्षात? जास्त सांगायची गरज नव्हे, उदाहरणातून कळालंय तुम्हाला. आवरण घालण्याची शक्ती ही मायेची आहे. ठीक आहे, आवरण झालं. आता दुसरी एक शक्ती आहे, तिचं नाव आहे विक्षेप. आवरण घालते म्हणजे आहे त्यावर पडदा आणते, आहे त्यावरती पडदा आणते, त्याला नाव आहे आवरण. आणि दुसरी शक्ती काय आहे तिची, विक्षेप शक्ती. तर असलेलं झाकण्याची एक शक्ती आहे, आणि विक्षेपाने असं होतं की नसलेलं दाखवण्याची शक्ती. बरं का.
बरोबर आहे का? तर आवरण शक्तीने आहे ते झाकलं आणि विक्षेप शक्तीने नाही ते दाखवलं. बरं का? नाही ते दाखवलं. हे शक्ती दोन प्रकारची आवरण आणि विक्षेप आहे त्याच्यामध्ये. जसं की दोरी आहे, दोरी आहे पण अंधारामुळे ती दिसत नाही. बरं ठीक आहे, काहीच दिसायला नको होतं ना, पण ठीक आहे दोरी आहे, नको होतं दिसायला, आवरणच नुसतं भागाव का नाही. विक्षेप शक्तीद्वारे तिथं उपाधी भेदाने, दृष्टीच्या भेदाने कुणाला साप दिसतो, कुणाला अलंकार दिसतो. मग हे काय झालं? हे विक्षेप शक्तीने झालं. म्हणजे ब्रह्म हे सद्वस्तू आहे. या सद्वस्तू ब्रह्मावरती आवरण शक्तीने जगत भासित होतं. आवरण शक्ती नाही, आवरण शक्तीने नाही, आवरण शक्तीने ब्रह्मतत्व झाकोळलं जातं, आवरण होतं. आणि विक्षेप शक्तीने जगत भासित होतं. आलं लक्षात? विक्षेप शक्तीने जगत भासित होतं. जगत भासयते अखिलम. जगत भासयते अखिलम भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. बरं का? जगत हे कसं भासित होतं ते सांगितलं. हे जगत भाषित व्हायला लागतं. मग आपण पाहिलं, मग आवरण आणि विक्षेप शक्तीद्वाराच विवर्त होतं. विवर्त ब्रह्मावर विवर्त, ब्रह्मविवर्तवाद म्हणजे ब्रह्म या तत्वावरती आवरण आणि विक्षेप शक्तीद्वारे जगत भाषित होतं. आलं लक्षात? मग माया ही त्रिगुणात्मिक आहे हे कळालं. विवर्तवाद कसा संभवतो कळालं. विवर्तवाद शब्दाचा अर्थ कळाला. हे असण्यावरती विवर्त म्हणजे वेगळं भाषित होतं, त्याला नाव विवर्तवाद. असं हे विवर्त व्हायला लागतं. मग आता पाहूयात आपण, विवर्त कळालं. आता आपण पाहूत मग सत्तात्रय सिद्धांत. सत्तात्रय म्हणजे ह्या जगत कसं असतं. मग आता बाबा भाषित जगत झालेलं रज्जू सर्पाचा भावरूप दृष्टांत राहिला. परत 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 नको आहे आता. काय तर म्हणताय? भावरूप त्रिगुणात्मिका भावरूप शक्ती आहे. त्यातलं भावरूपाचं वेगळं काही वर्णन आहे का या दोघांपेक्षा? कुणा दोघांपेक्षा? आवरण आणि विक्षेपापेक्षा? नाही नाही, शक्ती म्हटलं आपण. शक्ती आहे हम्म. परंतु ती त्रिगुणात्मिक आहे आणि भावरूप आहे, म्हणजे सत्तारूप नाही हे सांगण्यासाठी भावरूप म्हटलेलं आहे. भावरूप भावरूप, हा. शब्दाचा अर्थ कळाला. मन हम्म. दुःख व्हायला लागलंय, खूप ठेस लागली, हे कसलं आहे? भाववाचक नाम आहे म्हणतो बघा. हम्म. भाव. भाषा माहितीये, भाषा कळते ना. भाषेमध्ये कोणी आहे का मराठी भाषा वगैरे, हिंदी, कन्नड, तेलुगू प्रत्येक भाषेत असतात नामे. नामे आणि एक भाववाचक नामे. बरोबर आहे का? हम्म. हो 37 सर, सर. भाववाचक नामे माहिती का? कोणी बोलना गेलंय. भाववाचक म्हणजे थांबा आणखी सांगतो, उदाहरण आठवतो. म्हणजे सौंदर्य, मधुरता, भावना, मधुरता, आनंद, दुःख. हा आनंद दुःख, मधुरता नाही. आनंद, गुण. दुःख, हा परत ईर्षा, मत्सर. मग नाम तर आहे परंतु हे काही सांगता येत नाही कशासारखं आहे काय, तर भाववाचक. आलं का लक्षात? तर ते वस्तुरूप नव्हे हे सांगण्यासाठी दिसत भाव नाही. शब्द वापरला. आलं लक्षात? भावरूप शक्ती आहे म्हणजे शक्ती सत्तारूप नव्हे. हम्म. आलं लक्षात? मग आनंद दुःख हे सत्तारूप आहेत का? ते भावरूप आहेत. अस्तित्व आहे का त्यांना? भावरूप भावरूप आहेत. नाही. बरोबर आहे. तसं ही सुद्धा सत्ता भावरूप आहे, अंतिम सत्ता नव्हे. आणि ब्रह्माच्या सत्तेनेच आहे ते. आणि ब्रह्माचीच शक्ती आहे आणि ती त्रिगुणात्मिक आहे. मन बरं का? म्हणजे जगत तयार करायचे तर आपल्याला कळेल, जे तत्वज्ञान म्हणून तर सगळं कळायला कळेल. अरे इकडे सृष्टी तयार कसं करेल, एकापासून आता सृष्टी तयार करायची आहे, तर ह्याचीच म्हणली. म्हणून म्हणलं ना, सांख्य दर्शन हे सगळीकडे लागू पडतं. मग काय फरक आहे? म्हणून मला तर प्रत्येक दर्शनात काहीच भेद वाटत नाही. भांडण करण्याचं काही तंटा करण्यात अर्थ नाही. उगं बिनाकामाचं सगळे दर्शन एकसारखेच दिसतात मला तरी. उगं इकडचं तिकडं, तिकडचं इकडं. बरोबर? आपल्याला असं करता आलं पाहिजे फक्त. अलग लक्षात? इथं स्वतंत्र सत्ता न मानता ब्रह्माचीच शक्ती, बरोबर आहे, ती विभावरूप शक्ती आणि मग त्रिगुणात्मिक आहे. पण त्रिगुणात्मिक आणावं लागलं. मग त्रिगुण सिद्धांत आपल्याला सांख्य दर्शनाचा इथं आहे. परंतु त्रिगुण हा सिद्धांत सुरुवातीला कोण आणलेला आहे, तर तो सांख्यांनी आणलेला आहे. त्रिगुण हा सिद्धांत कोणाचा आहे? सांख्याचा आहे. मग सृष्टी निर्मिती करायची झाली तर सांख्याशिवाय पर्याय नाही. ठीक आहे, चला असो, नको विषय जायला आपला. आपण वेदांत शिकत आहोत. ठीक आहे असं. तर ह्याची सत्ता 3 आहेत जगताच्या सत्ता. तर 3 सत्ता म्हणजे कोणकोणत्या? एक असते
परमार्थिक सत्ता, दुसरी व्यावहारिक सत्ता आणि तिसरी प्रातिभाषिक सत्ता. मग आपण उलटही घेता येईल, प्रातिभाषिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. म्हणजे रज्जूच्या ठिकाणी भासणाऱ्या सर्पाच्या सत्तेला शांकर वेदांतामध्ये प्रातिभाषिक सत्ता म्हटलेली आहे. म्हणजे नव्हे ते भासायला लागलेली सत्ता असं म्हटलेलं आहे. परत पुन्हा व्यावहारिक सत्ता म्हणजे ज्या ज्या पदार्थाचा प्रत्यय व्यवहारात येतो त्या सर्वांना व्यावहारिक सत्ता म्हणतात. आणि म्हणजे ती कशी, रज्जू भासला परंतु व्यवहारात काय आहे, नाही नाही सर्प भासला परंतु व्यवहारात काय येते, दोरी आहे. म्हणजे सर्प हे प्रातिभाषिक सत्ता, दोरी हे व्यावहारिक सत्ता, बरोबर आहे. आणि परमार्थिक सत्ता म्हणजे ब्रह्मा वाचून दुसरे काहीच नाही, हे म्हणजे परमार्थिक सत्ता. म्हणजे मी अखंड एक रस नित्य निरवयव चिन्मात्र ब्रह्मच आहे, चित ब्रह्म आहे, ते म्हणजे परमार्थिक सत्ता होय. म्हणजे जीवो ब्रह्म हे वन अपरहा, एकच ब्रह्म आहे सत्य, अशी म्हणजे हे परमार्थिक सत्ता. म्हणजे परमार्थिक सत्ता म्हणजे अंतिम सत्ता एकच आहे. परमार्थिक तत्व काय आहे इथे, ब्रह्म हेच परमार्थिक तत्व आहे, एक तत्व आहे. यानंतर वेदांतामध्ये आणखी एक पंचकोश सिद्धांत आलेला आहे. पंचकोश सिद्धांत अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय, हे सुद्धा तैत्तिरीय उपनिषदानुसार आलेला सिद्धांत आहे. त्यानंतर त्याच्याही पाचही कोशाच्या पुढे असणार हे कुटस्थ नित्य साक्षीभूत ब्रह्म आहे असं सांगितलं जातं. आणि आता हे ब्रह्म आहे. आता विषयावरती येऊत. आता आपल्याला कुठं जायचंय, मुक्ती पाहिजे. आपल्याला पाहिजे मुक्ती, आणि मुक्ती पण नाही पाहिजे, जीवनमुक्त पाहिजे आपल्याला. मग ते आपल्याला पाहिजे जीवनमुक्त. आता हे सिद्धांत आपण सांगितले. आता याच सिद्धांताचा आपण शृंगार करून आपल्या अभ्यासक्रमामध्ये बसवूयात. आता कसं आहे तर मग एकच सत्ता सांगितली, जगत मिथ्या आहे परंतु ते भाषित झालेलं आहे. म्हणजे काय झालेलं आहे, विवर्त झालेलं आहे. भाषित झालेलं आहे म्हणजे याला काय दार्शनिक शब्द कसा आहे याचा, विवर्तवाद. आलं लक्षात. म्हणजे ब्रह्मापासूनच सगळं भाषित झालेलं आहे जगत. जगत भास आहे ते अखिलम, हे जगत हे भाषित झालेलं आहे. म्हणून म्हटलेलं आहे ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्म हे मनापरा, एकच ब्रह्मसत्य आहे आणि जगन मिथ्या आहे. आणि जगन मिथ्या आहे, मग जीव काय आहे तर जीव आणि ब्रह्म हा एकच आहे, वेगळा नाही, हा सिद्धांत आहे. हे आपण पुढे पाहूयात. तर आता पाहूयात शक्ती आपण पाहिले, तर आता आपण जीव पाहिजे. आता जीव बद्ध झालेला आहे. बद्ध झालेला आहे म्हणजे आपण इतर सगळ्या दर्शनात पाहिलंय. आता एवढं काही शून्यातून सांगण्याची गरज नाही. तर आता काल सगळ्यांनी उत्तर दिलं होतं. कोणी म्हणलं वासनेत बांधलेला आहे, कोणी म्हणलं कर्मबंधनातून मुक्त, कोणी म्हणलं कर्जातून मुक्त, कोणी कशातून, कोणी कशातून. बरोबर आहे म्हणलंय ना, काल सगळ्यांनी सांगितलं. त्यामुळे माहिती आहे सगळ्याला बांधलेला आहे जीव. बरोबर आहे, बांधलेला आहे. पण कधी बांधलेला आहे आणि कशामुळे बांधलेला आहे हे पण पाहावं लागेल आपल्याला. कधी बांधलेला आहे आणि कशामुळे बांधलेला आहे, म्हणजे कारणाचा सिद्धांत. कारण आयुर्वेद कसं सांगतं, कारणावर कार्य करतं. ॲलोपॅथी कार्यावर कार्य करतं, कार्यालाच मारायचा प्रयत्न करतं. आणि आयुर्वेद भारतीय शास्त्र कारणाला शोधतं आणि कारणावरच प्रक्रिया करतं. बरोबर आहे. कारण संपलं कार्य संपलं. बरोबर. उगमस्थानच नष्ट करायचं, पुढचं काही नष्ट करण्याची गरज नाही, आपोआपच नष्ट होणार आहे. जिथून पाणी सुटलंय ते पाण्याचं तुटीच बंद करायची. कशाला इकडं पूर येतो, तिकडच पाणी अडवायचं, वर जिथून सुटलंय तिथे अडवायचं, इकडं काही प्रयोग करत बसायचं नाही, असं आहे. ठीक आहे. म्हणून कारण कळालं पाहिजे. आपण सगळ्या दर्शनात पाहिलंय बरं का, कारण शोधलंय प्रत्येक ठिकाणी. बरोबर आहे. बौद्ध दर्शनातही दुःखाचं कारण शोधलेलं आहे. म्हणून कारण दार्शनिक सिद्धांत कसे आहेत, हेय, हेय हेतू, हान आणि हानोपाय. हेय पहिलं तत्व आहे दुःख, आणि त्या दुःखाचं कारण म्हणजे हेय हेतू. म्हणजे सगळ्या दार्शनिकांनी कारण सांगितलेलं आहे. तर आपण आता कारण पाहूयात. मग कसं आहे, सगळे बांधलेले आहेत आपण पाहिलंय. त्यामुळे बांधलेलं काय सांगायची गरज नाही. कर्मात बांधलेलं आहे, क्लेशात बांधलेलं आहे, वासनेत बांधलेलं आहे, संस्कारांना बांधलेलं आहे, जन्म मृत्यूने बांधलेलं आहे, नाही दुःखाने बांधलेलं आहे, अज्ञानाने बांधलेला आहे, अविद्येने बांधलेला आहे. मग कस काय बांधला, तर यासाठी सांगू ब्रह्म हे एकच तत्व आहे. त्या एकच ब्रह्मावरती चित शक्ती माया आहे. आणि त्या मायेचे दोन रूप सांगितले गेलेले आहेत. दोन रूप म्हणजे एक अशुद्ध सत्व आणि एक शुद्ध सत्व रूप. तर त्याच मायेलाच एक माया म्हणतात आणि एक अविद्या म्हणतात. माया आणि अविद्या म्हणतात. तर माया सुद्धा उपाधी आहे आणि अविद्या सुद्धा उपाधी आहे. एक जे ब्रह्म आहे ते माया उपाधीला धारण करतं. माया कशी आहे हो, त्रिगुणात्मिक आहे. माया कशी आहे, आपण शब्द सांगितलेत व्यवस्थित. त्रिगुणात्मिका म्हणजे तीन गुणांनी युक्त आहे.
मग त्या त्रिगुणात्मिका मायेला हेच ब्रह्म संलग्न होतं किंवा संगती करतं आणि काय होतं त्यातून ईश्वर तयार होतो. ईश्वर म्हणजे मायोपाधी ईश्वर होतो. मायेच्या उपाधीला धारण करून आणि मायेला अधीन ठेवून, कारण ब्रह्माची शक्ती माया आहे, तिला अधीन ठेवून हे ब्रह्म काय स्वरूपाला येतं ईश्वर. कारण ब्रह्म हे निर्गुण आहे. ब्रह्म काय आहे? निर्गुण आहे, तत्वरूप आहे. ईश्वर तसं नाही. मग ईश्वर आणि ब्रह्मामध्ये फरक आहे. मग ते ईश्वर स्वरूपाला प्राप्त होतं. मग ईश्वरावर नुसतं भागत नाही लोकांचं, ईश्वरावरचं भागना गेलं. मग पुन्हा त्रिगुणानुसार ईश्वर तयार केले. ब्रह्मा रजोगुणाशी संलग्न ब्रह्मतत्व, त्याचं नाव ब्रह्मदेव. बरं, तसंच सत्वगुणाशी संलग्न ब्रह्मतत्व तेच भाषित होतं. भाषित झालेलं आहे बरं का, ब्रह्मच आहे एक, सगळं भाषितच आहे, सगळंच भासलेलं आहे. मग ते विष्णू तत्व, सत्व उपाधी धारण करणारं विष्णू तत्व, आणि मग तम उपाधी धारण करणारं हे रुद्रतत्व, शिवतत्व, आणखी शंकर वगैरे काय म्हणायचे ते तत्व. हे 3 तत्व झाले. याही तत्वावर भागत नसेल, मग यापासून पुन्हा पंचभौतिक सृष्टी तयार झाली. मग 5 तत्वाला धारण करून मग पंचदेव उपासना आली. म्हणा पंचायतना, बरोबर आहे, पंचायत उपासना म्हणजे 5च प्रकारचे देव असतात. मग 5 देवाची उपासना आली. मग 5वर पण भागना गेलं ना, 5वरती भागना गेलं. मग पुन्हा स्थळ काळ, मग भरीत रोडगा खाणाऱ्यांना मिशा मिशावाला असा मोठे मोठे डोळे असणारा देवाला मग भरीत रोडगा खाणारे भरीत रोडग्याचा देव केले. शंकराचा अवतार तम प्रकृती, बरोबर आहे. मग तिथलं वाद्य नृत्य पाहिले आपण कसं असतं. मग सत्व उपाधी असणारे, सात्विक खाणारे, यज्ञ या, चला जाऊ द्या विषय दुसरीकडे. असे अनेक अनेक देव झाले, देव मानले गेले, बरोबर आहे, पण उपाधी सहित. पण एकच तत्व काय आहे? ब्रह्म हे तत्व आहे. ब्रह्म हे तत्व झालं, ब्रह्मातूनच ते ईश्वर भाषित झाला, देवताही भाषित झाले. आता याचेच दुसरं नाव पाहिलं तर अशुद्ध सत्व रूपाची अविद्या शक्ती आहे. मायाच बरं का, मायाच्या विद्या रूपात आहे. त्याच्याशीच हे ब्रह्मतत्व संलग्न झालं आणि ते कोणत्या रूपात भाषित झालं? तर ते जीव रूपात भाषित झालं. त्याला नाव काय आहे इथे वेदांतामध्ये? जीव. संध्याताई, जीव असा झाला. ब्रह्म एक तत्व. उदाहरणार्थ पाहूयात, एकच सूर्य आहे असा आकाशात, सूर्य आहे, बरोबर आहे. इकडं 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 असे असे वेगवेगळे घट ठेवले, म्हणजे पाणी भरून ठेवले, दूध भरून ठेवले, काहीतरी ठेवलं, आणि ते प्रत्येकामध्ये प्रतिबिंब भाषित व्हायला लागलं सूर्याचं. पोटात निळ दिसायला लागला, कुठे सूर्य पिवळा दिसायला लागला, कुठे हिरवा पण दिसायला लागला, 37 सर, बरोबर आहे ना. सूर्य तरी एकच आहे, पण प्रत्येक ठिकाणी वेगळा भाषित व्हायला लागला. का बरं भाषित व्हायला लागला वेगळा? तर उपाधी भेदाने. कसं भाषित व्हायला लागला? उपाधी भेदाने. ती उपाधी कोणाची आहे? तर एकतर मायेची आहे किंवा अविद्येची उपाधी आहे. हा, माया किंवा अविद्या, आणि त्याच्यातूनच शरीर झाले ना. शरीर म्हणजे माया किंवा अविद्या या उपाधीला धारण करून झालेला आहे. आलं लक्षात? माया किंवा माया उपाधी धारण करून ईश्वर होतो. मात्र माया उपाधी जे धारण करतो तो ईश्वर रूपाला प्राप्त होतो, आणि जो अविद्या उपाधीला धारण करतो तो काय होतो? जीव तयार होतो. मग बौद्ध दर्शन काढा बरं. आता बौद्ध दर्शनात काय आहे? अविद्या कशाने आली हे सांगितलंय का? उत्तर नाही, त्याचं उत्तर नाही. अविद्या आली, कशी आली माहित नाही बुवा परंतु अविद्या आली आणि अविद्या उपाधी धारण केली. मग अविद्या नष्ट झाली की मुक्ती आहे. मग काय भेद आहे का मला सांगा बरं. इथं अविद्याच, जीव जीवत्वाला प्राप्त कशामुळे झाला? अविद्येमुळे झाला. अविद्या खंडित झाली, उपाधी संपली. इथं जे काचेची बाटली ठेवली होती, हिरवं निळं दिसत आहे, बाटली फुटली, कुठं गेलं तत्व? तिथे गेलं ना, इथे नाहीच आहे. कारण ते दिसत होतं नव्हतंच, ते भाषित होत होतं. याला काय नाव आहे? विवर्त. ईश्वर सुद्धा विवर्तच आहे, जगत सुद्धा विवर्त आहे, आणि जीव सुद्धा विवर्तच आहे. विवर्त म्हणजे कळालं? विवर्तवाद शब्दाचाही अर्थ कळाला असेल बरं का, संकल्पना कळाली आता तुम्हाला, बरोबर आहे. ब्रह्म एकच सत्य आहे. ब्रह्माचंच विवर्त ईश्वर आहे. ब्रह्माचंच विवर्त जगत आहे. ब्रह्माचंच विवर्त जीव पण आहे. आलं लक्षात? म्हणजे ब्रह्माचंच क्षरला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणाशी, अशी स्थिती म्हणजे आहे बघा हे संसार. संसारात काही नाही. म्हणून हे तत्व ज्यांना कळालं ते मुक्त झाले. नाही, आणखी नाही सांगायचं, आणि पाहूयात आपण पुढे आणखी. बद्ध झाला कशामुळे झाला? अविद्या उपाधीला धारण केला. मग अविद्या पण आपल्याला माहिती आहे. अविद्या इथं पाहिले योग दर्शनात पण अविद्या आहे,
बौद्ध दर्शनात पण अविद्या आहे, बरोबर आहे. जैनात पण बंध आहेत, आश्रव वेगवेगळ्या आश्रवामुळे बंध आहे, बरोबर आहे. म्हणून सगळं आपल्याला एकत्रित कळेल, कारण संकल्पना क्लिअर झाली. मात्र संध्याताई संकल्पना क्लिअर झाली आता वेदांताच्या, म्हणजे एकच ब्रह्म आहे. पण ते जीव जगत ईश्वर अविद्या हे तत्व कळाले आता. आपला जीव कसा आहे, ब्रह्माचंच अविद्या उपाधीने विवर्त झालेला, प्रतिभासित झालेला, म्हणजे जीव तत्वाला प्राप्त झाला. अविद्या यात ब्रह्मच माया या उपाधीला धारण केला आणि तो ईश्वर स्वरूपाला प्राप्त झाला. आणि आणि हेच ब्रह्म जगत उपाधीला, जड उपाधीला, म्हणजे पंचभौतिक उपाधीला धारण करून, त्रिगुणाला धारण करून जगत भाषित झालं. परंतु जगत सत्य नव्हे, जीव सत्य नव्हे आणि ईश्वरही सत्य नव्हे. जीव सत्य नाही, ईश्वर सत्य नाही, जगत सत्य नाही. तर सत्य काय आहे? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. एकच ब्रह्म सत्य आहे. म्हणून ब्रह्म सत्यम, जगन मिथ्या. जगन म्हणजे हे स्थूल जगत नाही, तर समग्र सृष्टी मिथ्या आहे. तर एकमेव ब्रह्म आहे हे सांगणारा सिद्धांत आहे त्याचा. तर आता पाहूत आपण बंधनापर्यंत, म्हणजे आपल्याला जीवनमुक्तीकडे जायचं. आता 3 तत्व पण आपल्याला कळाले, जीव जगत ईश्वर अविद्या, आणि तत्व सिद्धांत पण कळालेला आहे. वेदांत दर्शनाचा तत्व पण कळालेलं आहे. वेदांत दर्शनाचा आपल्याला जगत, जीव आणि ईश्वर पण कळालेला आहे. तर आता आपण पाहूयात, आता हा जीव, जीवावर येऊ, आणि हा जीव बंधनात कसा पडला, हे अविद्या उपाधी धारण झाली. मग अविद्येची काय शक्ती आहे आपण पाहिलंय. अविद्या म्हणजे मायेची शक्ती. काय आहे? आवरण आणि विक्षेप. आवरण आणि विक्षेप शक्ती आहे. आवरण शक्ती काय करते? खऱ्याला झाकून ठेवते. आणि विक्षेप शक्ती काय करते? नसलेलं प्रकट करते, बरोबर आहे. मग असं झालं, या जीवाला या अविद्येने काय केलं? ब्रह्म असलेलं दाखवलं नाही, बरोबर आहे. आणि मग नाही ते काय दाखवलं? जीवत्व दाखवलं. मग यातून काय झालं? आता मग तो कर्माला लागला की कामाला. मग काय करायला लागला? तो कर्म करायला लागला, कर्म करायला लागला. मग कर्माचे प्रकार पण आपण पाहिलेत. पाप करतो, नाहीतर एकतर पुण्य करतो. पुण्य केलं की चांगली परिस्थिती निर्माण होते. काय? जाती आयुर्भोगा, सती मुले तद्विपाको जाती आयुर्भोगा. खूप चांगलं केलं, मग काही श्रीमंताच्या घरी जन्म होतो, बायको चांगली मिळते, सत्ता पण मिळते, सोन्याचा चमचा घेऊन येतो. फरक काय आहे? चांगलं कर्म केलं तरी येतो. परंतु पुन्हा चांगलंच करेल असा अर्थ नाही. कधी कधी वाईट वागलं परत पतनाला जाऊ शकतो, परत जन्म मरणाला येतो, 84 लक्ष योनी फिरतो. पाप केलं तरी बी नरकात जातो, पशु पक्षी कीटक इत्यादी जातो, परत मनुष्याला येतो. असं असं अनेक जन्माचं चालू आहे खटाटोप. कैवल्य पादात आपण पाहिलंय, असं अनेक अनेक जन्माचं चालू झालं. यातून काय झालेलं आहे त्याचं? या अविद्येला संगत घेऊन येतो बिचारा, अविद्येच्या उपाधीला धारण केलंय. जसं इथं पंचस्कंध, अविद्येमुळं काय झालं होतं? कशा बौद्ध दर्शनात पंचस्कंध सोबत होते विज्ञान, आणि ते परत जन्म देत होता. मग दुसरीकडे कसं होतं? चित्त होतं. आपण पाहिलं इकडे योग दर्शनाकडे, सांख्य दर्शनाकडे चित्त आहे. ते चित्त काय करतं? संस्काराला आणि फलाला साठवून इकडून तिकडं देह सुटतो, परंतु ते काही गाठोडं सोडून देतच नाही. ते गाठोडं सोबत घेऊन 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 पुढे जन्माला येतो आणि जन्म मरण देतोच. मग ते गाठोडं संपला पाहिजे, ते रिक्त कधीच होत नाही. कारण जन्माला गाठोडं घेऊन आलं की काही ना काही क्रिया करतोच, आणि क्रिया केली की घडतच आणखी. असं व्हायला लागलं होतं. मग असं झालं परत, हे जन्म मरणाला कारण आवरण आणि विक्षेप सांगितलं. परंतु हे क्रियाकलाप होत 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 काय झालं? या जीवाच्या ठिकाणी आता फल साठले. फल, बरं का, फल. मग फलाचं काय म्हणायचं? कर्मफल सिद्धांत येतो मग आपला. कर्माचा सिद्धांत म्हणजे कर्माचं फल साठलेलं आहे. योगदर्शनालाच घ्या जशाला तसं आता इथे. त्यानंतर आणखी काय साठलेलं आहे? संस्कार साठलेले आहेत चित्तावरती, संस्कार साठलेले आहेत. त्यामुळं प्रवृत्ती होते आणि कर्म करतो, कर्माचं फल मिळतं. फल काय? सुख किंवा दुःख, किंवा मिश्र सुख पण दुःख पण, अशा प्रकारचं चालू झालेलं आहे. मग यातून काय झालेलं, याला नाव आहे एक मल नावाचा दोष निर्माण होतो वेगळा. आता आणखी एक दोष कोणता निर्माण झाला जीवाच्या ठिकाणी? मल नावाचा दोष निर्माण झाला. मल, मल म्हणजे पाप प्रवृत्ती. मल नावाचा दोष काय आहे? तो पाप प्रवृत्ती, बरं का. मलदोष म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी काय आहे?
पाप प्रवृत्ती, पाप कर्म करण्याची प्रवृत्ती, निषिद्ध कर्म करण्याची प्रवृत्ती हे निर्माण झाली. त्याला नाव आहे मल किंवा मळ. ठीक आहे. मग या जीवावरती 3 प्रकारचे दोष आहेत. जीवावरती कोणकोणते? मल, विक्षेप आणि आवरण. या जीवावरती आता दोष किती झालेले आहेत? मल, विक्षेप आणि आवरण. 3 प्रकारचे दोष आहेत बिचाऱ्याला. मग आता काय करतो? काही पण प्रयत्न करतो, प्रयागराजला जातो. काय होईल? पुण्य मिळेल. काय करायचंय? पुण्याचं काही तर मिळेल बुवा कधी तर काही. मग नाही दान पुण्य करेल, आणखी कधी तर काही चांगलं मिळेल. पण येता जाता भांडून जातो, चुरूनच काहीतरी करतो, तिथे तुडवतो, 2-4 लोक मारतो स्नान करण्यासाठी. काय करणार? मग मिश्रित झालं ना. हत्येचं पाप लागतं, स्नानाचं पुण्य लागतं. काय फायदा बघा की स्नानाचं पुण्य लागलं, मारल्याचं पाप लागलं. आता घ्या सोंग. बरोबर आहे. पुन्हा स्नानाचं पुण्य लागलं, परंतु चोरी करण्याचं पाप लागलं. आता कसं करायचं? असं म्हणजे उदाहरण दिलं बरं का. असं समजू नका प्रयागराजला जाण्याबद्दल मी बोलतोय, असं नाही अर्थ. उदाहरण सांगितलं म्हणजे मिश्र झालेलं आहे. म्हणजे काही पण करा, कर्म होतच ना. काही तर करा, उगा बसत नाही. उगा बसलं तर विचार करतो. बरोबर आहे. काय तर करू का कुणाचा घात, विचार तरी करतो. आता काय करणार? ते पाप कर्मच आहे. अनेक सतत जीव कर्माच्या अधीन आहे, कारण त्याच्यावरती संस्कार अनादी काळाचे आहेत. मग तो रिकामा बसू शकत नाही आणि काहीतरी घडतंच त्याच्याकडून. घडतं, एकतर पुण्य घडतं, नाहीतर एकतर पाप घडतं. नव्हे किती म्हणा पुण्यच करू आम्ही, नाही सुखच बघू, नाही. पुण्य करता घडे पाप. पुण्य करायचं म्हणलं तर पाप घडतं. असं होतच असतं. म्हणून जीवाला पाप पुण्य कर्म करून सुटका नाही. म्हणून शंकराचार्य म्हणतात न योगेन न सांख्येन, विवेक चूडामणी मध्ये म्हणतात बरं का शंकराचार्य. मुक्तीचा मार्ग कसा आहे म्हणतात दुधगावकर सर काय म्हणतात माहितीये का? बघा ना, शंकराचार्य म्हणतात मुक्तीचा मार्ग न योगेन, योगाना साध्य होत नाही. न योगेन न सांख्येन, मग नाही कशानं होईल? न कर्मना नो विद्यया, न योगेन न सांख्येन कर्मना नो न विद्यया, ब्रह्मात्मैकत्व बोधेन मोक्ष सिद्ध्यति नान्यथा. न योगेन न सांख्येन कर्मना नो न विद्यया, जाळीशी तिळा तांदुळा तुपा तरी काही होत नाही म्हणे. गाणं सांगितलं होतं ते रामजोशींचं, पाहिलं का नाही बघा ते हटा तटाने पटा. त्यांनी पण तमाशात तत्वज्ञान सांगितलंय बरं का. भक्तिभाव तमाशात सांगितलंय. आता कीर्तनात तमाशा आहे. बरोबर आहे. तमाशात कीर्तन होतं, आता कीर्तनात तमाशा. अशी विचित्र स्थिती झालेली आहे. आलं का लक्षात? रामजोशी बरं का. चला काय म्हणत होतो? तर म्हणजे कर्माने पण होणार नाही, एवढ्यावर भागितले नाहीत. आणखी शंकराचार्य विवेक चूडामणी जर वाचलं तर सांगतेत न स्नानेन न दानेन, न स्नानेन न दानेन प्राणायाम शतेन वा. शेकडो प्राणायाम करा, 1000, 2000, 5000 किती प्राणायाम करायचे आहे ते करा. ना ब्रह्मात्मैकत्व बोधेन मोक्ष सिद्ध्यति नान्यथा. कारण दोष कुठून आलेला आहे? तर ब्रह्म असलेलं जे भाषित झालं विवर्त, तो दोष आहे. आणि तुम्ही कर्म करताय आणि कर्मामुळे उलट दोषच वाढत चाललेत ना. काही ना काही जे मुख्य तत्व अडचण कुठून झाले ते सोडून आपण दुसरेच करायला लागलो. म्हणून अद्वैत वेदांतामध्ये आणखी काय सांगितलेलं आहे? वस्तुसिद्धीर विचारेन न किंचित कर्म कोटी भी, कित्येक करोडो कर्म करा, म्हणजे कोटी कर्म करण्याने सुद्धा तत्वाची प्राप्ती होत नाही. तर तत्वप्राप्ती हे तत्व विचाराने होते. हे मोक्ष प्राप्ती, तत्वप्राप्ती, प्राप्ती सुद्धा संभवत नाही. पण आता तात्पुरतं म्हणायचं आपल्याला, प्राप्ती नित्य प्राप्ताची प्राप्ती होत नाही. बरोबर आहे. ब्रह्म आहेच, तर ब्रह्म होण्याचा काही विषय आहे का? ब्रह्म हे भाषित झालेलं आहे फक्त. बरोबर आहे. खडके सरांनी चष्मा असा वर ठेवला, बरोबर आहे, आणि हुडकायला लागले इकडं इकडं, कुठं गेला चष्मा, सापडणार भांडण करायला लागले. आणि म्हणले इथंच आहे की. मग हरपलता म्हणायचं का? हरपला नव्हता, मला माहित झाला नव्हता, आहे परंतु माहित नव्हता. आला का लक्षात? हरपला नव्हताच आहे. बरोबर आहे. मग ते हरवला म्हणता येईल का? नव्हता ते आला का? चष्मा नव्हता का? होता, माहित नव्हता, म्हणून त्याला प्राप्त म्हणता येईल का? म्हणून ब्रह्म ही प्राप्ती नाही, मोक्ष ही प्राप्ती नाही, तर नित्य प्राप्ताची प्राप्ती संभवत नाही. बरोबर आहे. आता तुमच्या हातात आहे तर ते मी घेतलं असं म्हणता येईल का? असलेलं घेता येत नाही, नसलेलं घ्यावं लागतं. म्हणून जीव हा नित्यमुक्त आहे. जीव कसा आहे? नित्यमुक्त आहे.
सदैव मुक्त आहे, सतत मुक्त आहे, म्हणून मात्र अडचण आहे तो जाणत नाही. म्हणून मी काय म्हणलं, इथं करण्याची आवश्यकता नाही, जाणण्याची आवश्यकता आहे. बरं का? जाणण्याची आवश्यकता आहे, कुठं जाण्याची नाही ना काही करण्याची नाही. म्हणून जीव फसतो कुठे, तर सवय लागलेली करायची, प्रपंचामध्ये तो करतो, आणि करण्याची सवय लागल्यामुळे ह्याला वाटतं हे करू का ते करू का ते करू का ते करू. हे करण्याने काय, करण्याने उलट अडकतो. बरोबर आहे. पाण्यामध्ये हातपाय हलवण्याने काय होतं, वरतरलं जातं. परंतु काय म्हणतो, दलदल चिखलामध्ये, चिखल आहे खूप, तिथे जर हातपाय हलवले तर पाण्यातल्यासारखं काय होतं, तर ते वर तरंगत नाही तर बुडायला लागतं. तर असं झालेलं आहे. जेवढा प्रयत्न करेल सुटण्याचा तेवढं गुंतत चाललेलं आहे, कारण मल वाढत आहे. आणि विक्षेप आणि आवरण दोष तर अनादी काळापासून सोबतच आहेत हे सोबत. ठीक आहे. मग काय झालं, मग याला अविद्या नावाचा दोष घालवावा लागेल, म्हणजे मल दोष. तर यासाठी आता वेदांत शास्त्रामध्ये आता प्रक्रिया काय आहे सांगा. कळालं काय झाले, मल विक्षेप आवरण दोष आहे. यामुळे हे दोष काही पण करण्याने निघणार नाहीयेत, कारण करण्यामुळे झालेलं नाही ते, तर न कळल्यामुळे झालेलं आहे ते. हा दोष करण्यामुळे आलेला नाही, न कळल्यामुळे आलेला आहे. बरं का? जन्ममरणाचा फेरा कशाने पडलेला आहे, न कळल्यामुळे आहे, न केल्यामुळे नाही. मग कळला नाही म्हणून कळवून घ्यावं लागेल, करत बसू नाही लागेल. बरोबर आहे. करणं जे सतत महत्व बोलत आलोय तत्व मी आता, 4-5 दिवस झालं हेच बोलतोय, करणं आणि कळणं. तर हे आहे अलग लक्षात, शंकराचार्य असं म्हणतात. चला आता पुढे येऊयात. मग आता काय करावं लागेल, तर यासाठी मग वेदांतकार साधना सांगतात. काय आहे मग ह्या जाणण्याची साधना, तर पहिल्यांदा मलदोष निवृत्त करावा लागेल. तर मलदोष कशाने निवृत्त होतो, निष्काम कर्म आणि उपासनाद्वारे आहे बरं का स्थान. उपासनेलाही स्थान आहे, कर्माला सुद्धा, कर्मकांडालाही स्थान आहे, परंतु केवढं स्थान आहे, निष्काम पण. बरं का, सकाम नाही बरं. पुत्रकामेष्टी, अश्वमेध, सोमयाग, बरोबर आहे. परत 16 सोमवार व्रत केले मुलगा व्हावा म्हणून, बरोबर. आणखी काहीतरी व्रत केलं नोकरी लागावं म्हणून, मग हे सकाम उपासना कर्म नव्हे. तर निष्काम कर्म, किंवा कुठं दिलं, कुठं तर कोणी पाठी लावावं म्हणून, फरशीवरती यांनी दान केली म्हणून फरशी, फॅन दिला, कलर लावला, काही पण, चला विषयावर येऊ. तर अशाद्वारे नाही होणार. तर मग काय सांगत होतो, निष्काम कर्म आणि उपासना, निष्काम कर्म आणि उपासना याद्वारे ज्याने मलदोषाची आणि विक्षेप दोषाची निवृत्ती केलेली आहे. निष्काम कर्म आणि उपासनेद्वारे, निष्काम कर्म आणि उपासनेद्वारे, बरं का, उपासना सुद्धा निष्काम, कर्म सुद्धा निष्काम. निष्काम कर्म आणि उपासनेद्वारा ज्यांनी मल आणि विक्षेप दोष निवृत्त केलेले आहेत, ज्यांनी मल आणि विक्षेप दोष निवृत्त केलेले आहेत, आणि आवरण नावाचा असं दोष शिल्लक आहे, आवरण नावाचाच दोष शिल्लक आहे, आणि तो आवरण नावाचाच दोष घालवण्यासाठी जो साधक साधन चतुष्टय संपन्न आहे, तो या वेदांत शास्त्राचा अधिकारी होय. तो या वेदांत शास्त्राचा अधिकारी आहे. कसा आहे, निष्काम कर्म आणि उपासनेद्वारे ज्यांनी मल आणि विक्षेप दोष निवृत्त केलेला आहे, आणि आवरण दोष निवृत्त करण्यासाठी नाही झालेला, तो ह्याच्याने जात नाही, तो कर्म आणि उपासनेद्वारे जात नाही. बरं का, कर्म उपासनेद्वारा जात नाही, तर ते जातो वेगळ्या गोष्टीने, परंतु ती गोष्ट लगेच मिळत नाही. तर ती गोष्ट मिळवण्यासाठी एंट्रन्स आहे, सीटी द्यावी लागते. तर ती म्हणजे साधन चतुष्टय संपन्न जो असेल तो या वेदांत शास्त्राचा अधिकारी म्हणवला जातो. अधिकारी कळाला म्हणजे साधक ठरतो तो. तो अथा तो ब्रह्मजिज्ञासा. तर ते अथमध्ये अधिकारी कोण ठरतो, तर ज्यांनी निष्काम कर्म उपासनेद्वारे मल आणि विक्षेप दोष निवृत्त केलेला आहे, आणि आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे, तो व्यक्ती वेदांत शास्त्राचा अधिकारी समजावा. कळालं? संगती छान लागली बहुतेक, मला वाटायला लागलं चांगलं समजावलं की व्यवस्थित. बरं का, ब्रह्मतत्वापासून इथपर्यंत चांगली संगती विवर्तवाद लागली. सुरुवातीला सांगितला ना सर, विवर्तवाद काहीच कळाला नाही. जेव्हा तुम्ही हे पुढचं सांगितलं अविद्या आणि हे, त्यानंतर मग त्याची लिंक लागली.
अगोदर हो काहीच हो कळत नाही, मग मुक्ती तयार करेपर्यंत बघितलं पाहिजे, वाट बघितलं पाहिजे. काय जण काय तयार करायलाच कळना, काय तयार केलं कळना, उघड घराच ठेवलेलं आहे. अहो थांबा की थोडस, मग पुन्हा आणखी काय करा, अहो सांगा की एकदा कळेल की पुन्हा काय करायला, हत्ती घोडा माणूस काय करायला लागलं तयार पुन्हा कळेल. तसं आहे, पूर्ण होईपर्यंत थोडं वाट बघावं लागतं. म्हणून संपूर्ण बोलायला हे केलं पाहिजे. कोर्ट सुद्धा म्हणून आरोपीला सुद्धा बोलायला चान्स देतं. बरोबर आहे, कदाचित त्याचं बी खरं असेल. बरोबर आहे, पूर्ण बोलू देतं, नाही नाही बोलायचं नाही असं म्हणत नाही, म्हणून बोलायची संधी प्रत्येकाला दिली पाहिजे. ठीक आहे, काय विषय होता आपला? हा, तर हे 3 दोष आहेत. आणि हे जगात पण मात्र जे ब्रह्मज्ञान लई म्हणतात प्रसिद्ध, फक्त क्रिया प्रक्रिया सांगितली मी फक्त. खूप लई गुळगुळीत झालेलं आहे वेदांत. लई बोलतात मुक्ती 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 मुक्ती, मोक्ष प्राप्ती. आता वैकुंठ प्राप्ती, स्वर्ग प्राप्ती म्हणते. तसं हा मोक्ष प्राप्ती कशी होईल? कारण नित्य प्राप्ताची प्राप्ती होत नसते. विषय काय सांगितला, जे सतत प्राप्त आहे त्याची प्राप्ती कशी होते? फक्त आपल्याला प्राप्त ह्याची माहिती गरजेचं आहे, ओळख होणं गरजेचं आहे. म्हणून जाणणे, जे मी वापरला शब्द मुक्तच आहेत, हे जाणायचंय फक्त इथे. आणि ते जाणायचं कशाने? तर विचाराने. तर कोणत्या विचाराने? तर वेदांत विचाराने. कशाने? वेदांत विचाराने. वेदांत विचार कुठे आहेत? उपनिषद विचाराने. उपनिषद विचाराने कसल्या? उपनिषद विद्येने. उपनिषदातील कोणत्या विद्येने? उपनिषदातील ब्रह्मविद्येने, आत्मविद्येने. मग ती ब्रह्मविद्या आत्मविद्या कशी आहे? त्या ब्रह्माला कसं जाणावं लागेल? तर जिज्ञासेद्वारा जाणावं लागेल. मग त्याची जिज्ञासा चा अधिकारी ठरतो ना आधी, डायरेक्ट प्रवेश नाही. प्रवेश डायरेक्ट नाही, तर त्याचा अधिकार कसा आहे? तर कर्म आणि उपासनेद्वारा ज्यांनी. मग आता तुम्ही म्हणाल आता कर्म करू पुन्हा उपासना करू, ज्यांना जिज्ञासा निर्माण झाली, ज्यांना ब्रह्मजिज्ञासा निर्माण झाली त्यांना मग कर्म आणि उपासनेत काय सांगत होतो, चित्तशुद्धी झाल्यानंतर थोडा आणखी एक भाग राहिला माझा, असा आहे की चित्तशुद्धी झालेली आहे बरं का, चित्तशुद्धी करून बरं का, चित्तशुद्धीपूर्वक, चित्तशुद्धी उपासनेद्वारा चित्तशुद्धी होऊन मलविक्षेप दोष निवृत्त करून जो आवरण दोषासाठी साधन चतुष्टय संपन्न आहे तो अधिकारी आहे. ठीक कळालं? अधिकारी आहे. तर आता मग हे साधन चतुष्टय सर्वांना माहिती आहे आता. बरोबर आहे, साधन चतुष्टय हे अधिकार सांगतात. खूप जण म्हणतात वेदांताची साधना म्हणून सांगते तो. योगाच्या वायसीबीच्या परीक्षेला आणि कोणत्याही योगाच्या परीक्षेमध्ये हे साधन म्हणून सांगतात आणि 4च दिले जातात. ज्ञानयोग म्हणून देतात आणखी. बरोबर आहे ना संध्याताई? ज्ञानयोग म्हणून अभ्यास कर मला हे ज्ञानयोग ज्ञानयोगचे 4 म्हणतात. चरण सांगतात. हा बघा, आता तुम्हीच सांगा आता काय करा. ज्ञानयोगाचे 4 चरण, बरोबर आहे का? कसं करावं लागेल? मग योगाचे व्यासेच आहेत. काय करा, योगातल्या अध्यात्म कळत नाही, अध्यात्म कळालेला योगाकडे येत नाहीत, लई भानगड आहे. मग दोघं आहेत तेच शाणे झाले, अर्धे शाणे नाहीत कामाचे. योगावाले ते अध्यात्माकडे येत नाहीत आणि अध्यात्म जे योगा म्हणल्यासारखं ब्रह्मा म्हणतात. शिकवणारे सुद्धा मी पाहिले, ब्रह्माला त्या ब्रह्माला अशी इच्छा झाली म्हणतात. म्हणजे ब्रह्मदेवच वाटतो ते विद्यार्थ्याला, वाटतो की असं कोणतरी व्यक्ती आहे ब्रह्मा म्हणजे, आणि त्याला अशी इच्छा झाली त्यानं असं केलं. म्हणजे ती व्यक्ती समजतात खूप जण, त्याने पण विचारत नाही, त्याने पण सांगत नाही, अशी अवस्था होऊन जाते बरं का. तर त्यामुळं ठीक आहे, आज क्लिअर झाला असेल तर आपण 10 मिनिटात विषय थांबूयात. तर कुठपर्यंत आलो होतो? तो अधिकारी ठरतो बरं का. साधन चतुष्टय तो अधिकारी आहे, साधन नव्हे. तो काय आहे? वेदांत विचाराचा अधिकारी आहे तो. आलं लक्षात? तर मग आता म्हणजे नित्यनैमित्तिक कर्म, काम्य कर्म, निषिद्ध कर्म, तर त्यांनी निषिद्ध कर्माचा त्याग केलेला असतो, नित्यनैमित्तिक कर्म करतो आणि ते सुद्धा निष्काम भावनेने करतो. असा व्यक्ती असं कर्म आणि उपासनाही करतो. याद्वारे काय होतं? मग योगाद्वारे सुद्धा काय होतं? विक्षेप दोष निवृत्त होतो. परत कोणत्याही साधनेद्वारे काय होतं? मल आणि विक्षेप दोष निवृत्त होतो, असं अद्वैत वेदांताचं म्हणणं आहे बरं का. परंतु मोक्ष मार्ग अनेक आहे सांगतात, परंतु अद्वैत वेदांत सांगतो दुसरा मार्ग नाही. सगळे मार्ग फक्त चित्तशुद्धीचे आहेत. बाकीचे जेवढे मार्ग आहेत ते तेवढे फक्त चित्तशुद्धीचे आहेत. परंतु पुन्हा विचारामध्ये प्रवृत्त व्हावं लागतं आणि हा वेदांत विचारामध्ये प्रवृत्त झाल्याच्या नंतरच तत्वबोध होतो आणि मोक्षसिद्ध होतो, नाहीतर अन्यथा नाही असं सांगतात ते. परंतु गीता काय सांगते? कर्माने सुद्धा मोक्ष मिळतो, ज्ञानाने मोक्ष मिळतो, भक्ती मार्गाने मोक्ष मिळतो. अनेक वेदांताचे संप्रदाय सुद्धा भक्ती उपासनेद्वारे सुद्धा मोक्ष मिळतो म्हणतात, परंतु तिथली प्रक्रिया वेगळी आहे. बरोबर आहे? योगामध्ये चित्तवृत्ती निरोधातून मिळतो, ते क्रम लावलेला आहे त्यांनी. तर आता आपल्याला पण असाच क्रम इथे लावायचा आहे.
ठीक आहे. तर काय कुठवर आलो होतो आपण, अधिकारी कळाला. तर साधन चतुष्टय म्हणजे काय आता ते पाहूयात आपण. साधन चतुष्टयामध्ये पहिला आहे विवेक. विवेक म्हणजे नित्यानित्य विवेक, म्हणजे नित्य काय अनित्य काय हे कळालेलं आहे त्याला, बरोबर आहे. त्यानंतर विवेक झाला, खरं खोटं सत्य असत्य द्वंद्वाचं ज्यांना कळालेलं आहे त्याला म्हणायचं विवेक. त्यानंतर दुसरं तत्व आहे काय साधन चतुष्टयातलं दुसरी साधना काय, वैराग्य. हा, मग इथलं वैराग्य कसं असेल तर इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत बरं का, ब्रह्मदेवाचा लोक म्हणतो, ह्या ब्रह्म म्हणजे ह्या ब्रह्मचा नाही, ब्रह्मदेवाचा लोक, वैकुंठ कोणताही लोक घ्या, इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाची इच्छा म्हणजे वैराग्य होय. भोगाचा त्याग म्हणलं नाही बरं का मी, शब्दाचं नीट लक्षात घ्या, भोगाच्या त्यागाची इच्छा, बरं का. विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेशे, परंतु सोडून गेलेला नाही, करतोय कसं तरी संसार, असा आज संसार ऐकतो, बरं का. म्हणजे काय, स्वर्ग लोकात सुद्धा भोग आहेत बरं का, ब्रह्मलोक सुद्धा प्राप्तीची इच्छा म्हणजे हे बाधकच आहे. आपण बौद्ध दर्शनामध्ये पाहिलंय, बरोबर का. आपण अडथळ्यामध्ये पाहिलं ना, तिथं अरहत बोधिसत्व संध्याताई लक्षात ठेवतात, तिथे सांगितलं होतं इतर लोकांच्या भोगाची ज्यांना इच्छा आहे ते सुद्धा साधनेपासून च्युत राहतो, मार्गापासून मागे येतो असं सांगितलेलं आहे, बरोबर आहे. परंतु मग तसं म्हणजे जर कुणाला स्वर्ग पाहिजे, एकदा बघावं म्हणायला लागलो स्वर्ग लोकात कसं आहे, तो सुद्धा मोक्षाचा अधिकारी नव्हे, कारण त्याला वैराग्य नाही. त्याला असं झालंय इथले भोग नको तिथले भोग पाहिजेत, इथली बायको नको अप्सरा पाहिजे त्याला, बरोबर आहे. काय फरक पडला, बरोबर आहे. साधना करतो, 100 यज्ञ करण्याने काय प्राप्त होतं, म्हणजे स्वर्ग प्राप्ती होते म्हणे, बरोबर आहे, बरोबर आहे. आणखी इंद्रपद प्राप्त होतं, इंद्र एक पद आहे बरं का, ते यज्ञ करण्याने प्राप्त होतं. यज्ञ करणे काय फायदा बिना कामाचा. मग परत पुन्हा नंतर जवळ जवळ पुण्याची पावटी स्वरे सवेच इंद्रपणाची उतरे, येऊ लागते माघारे मृत्यू लोका. एकदा पुण्य संपलं, स्वर्ग लोकाचे भोग संपले की पैसे संपल्यानंतर जसं हॉटेलमधून बाहेर ढकलून दिलं जातं, तसं स्वर्गातून सुद्धा पैसे संपल्यावर, पुण्य संपल्यावर लात घालून खाली टाकलं जातं, नरकात यावं लागतं. म्हणून नको म्हणतात, स्वर्ग नको, ब्रह्मलोक नको, कोणताच लोक नको. मग काय पाहिजे, मुक्तीची इच्छा, म्हणजे भोगाची इच्छाच राहिली नाही त्याला, आणि भोगाच्या त्यागाची इच्छा म्हणजेच काय, वैराग्य होय. आता तिसरं शमाधी षटक किंवा षट संपत्ती, बरं का. शमाधी षटक किंवा षट संपत्ती, शम आदी, आदी म्हणण्यामध्ये इत्यादी झालं, बरं का. षट संपत्ती म्हणजे 6 संपत्ती, शमाधी षटक म्हणजे आधी 6 असं अर्थ झाला. तर त्यामध्ये काय आहे, शम, दम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा, समाधान असे 6 आहेत. मग शम काय, इंद्रियांचं शमन, दम काय, शम काय, आणि दम काय, दमन झालं, हम दम. श्रद्धा, शास्त्र वाक्यावरती श्रद्धा, गुरुवाक्यावरची श्रद्धा, म्हणजे ही श्रद्धा ठरते. शम झालं, दम झालं, परत तिसरं संपत्ती श्रद्धा झालं, शम दम श्रद्धा. उपरम, उपरम म्हणजे प्रपंचापासून भोगापासून उपरती प्राप्त झालेली आहे असा उपरम. परत तितिक्षा, तितिक्षा म्हणजे द्वंद्वापासून सहनशीलता, तपोद्वंद्व सहनम, द्वंद्व सहन करण्याची क्षमता, मान अपमान, क्षुधा तृषा, गरिबी श्रीमंती, दुःख सुख सगळ्यामध्ये समान राहणे म्हणजे हे तितिक्षा. म्हणजे तितिक्षा म्हणजे कसं, त्रास न होऊ देता सहन करण्याची क्षमता म्हणजे तितिक्षा होय. हे तितिक्षा झालं, शमदम श्रद्धा उपरम तितिक्षा. आणि समाधान. आता समाधान म्हणजे, समाधान म्हणजे काही करायचं नाही, दे रे हरी पलंगावरी असं नाही. मग काय तर पूर्ण पुरुषार्थ करून, बरं का, पूर्ण पुरुषार्थ करून जे काही प्राप्त होईल त्या परिस्थितीमध्ये समाधान मानण्याची प्रवृत्ती म्हणजे समाधान होईल, बरं का. म्हणजे काम न करता समाधान नव्हे, आले भागा ते करतो. जे काही आपल्याला प्राप्त झालेलं आहे कर्माने जो जन्म प्राप्त झालेला आहे, जे कर्म प्राप्त झालेलं आहे ते कर्म कसं निष्ठापूर्वक करणे, जसं कर्मण्येवाधिकार असते सांगितले तसं निष्ठापूर्वक कर्म करणे. परंतु फलाच्या प्राप्तीमध्ये कसं असलं पाहिजे, समाधान. कर्म करण्यामध्ये समाधान नाही, कर्म तर कसं केलं पाहिजे, जागरूकपणे केलं पाहिजे.
परंतु फलामध्ये समाधान असलं पाहिजे, त्याला म्हणायचं समाधान. ठीक आहे. मग हे समाधान झालं. शम दम श्रद्धा उपरम तितिक्षा समाधान, ह्या 6ला मिळून म्हटलेलं आहे षट संपत्ती एकच. असं हे तिसरं साधन झालं. मग 3 साधन झालं. आता चौथं साधन आहे मुमुक्षुता. मुमुक्षुता, मुमुक्षुता म्हणजे मुक्षु म्हणजे मुक्षु म्हणजे इच्छू. कशाचा? मोक्षाचा इच्छुक. मोक्षाचा इच्छुक म्हणजे कशाचा? ज्याला भोगाची इच्छा नाही. त्याच्या अपोजिट शब्द काय आहे? भुभुक्षु. ज्याला भोगाची इच्छा आहे त्याला भुभुक्षु म्हणायचं, आणि भोगाची इच्छा नाही त्याला मुमुक्षु म्हणायचं. मग उरतं तेच. मग मोक्षाची तीव्र इच्छा आहे. मग त्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. मग तर त्याच्यात एक उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी, कनिष्ठ अधिकारी. ज्याचेही मुमुक्षा अत्यंत, दुधगावकर सर गेले वाटतं, तीव्रतम आहे बघा, तीव्र संवेगानाम आसन्न योगदर्शनामध्ये. तीव्र संवेगानाम आसन्न, तीव्र संवेग सांगितला आहे, तर मग त्याला लवकर समाधी प्राप्त होते. तसं आता इथं मुमुक्षा ज्यांना तीव्र आहे त्याला म्हणायचं उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी. 3 प्रकारचे अधिकारी असतात. तर मग आता काय साधन आहे? मग वेदांताचा अधिकारी म्हटलं. 10 मिनिटं थांबलं तर आपला जीवनमुक्त पूर्ण होऊन जाऊ शकतं बरं का. नाही मोक्ष पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे, थांबूयात, बघूयात काय घेऊयात. तर काय म्हटलं, 5च मिनिटात थांबवतो, नका चिंता करू. काय म्हणत होतो? मोक्षाची इच्छा झाली. मग अशा मोक्षेच्छूला, आता अशा मोक्ष इच्छा असणाऱ्या व्यक्तीला साधना काय? तर त्याला वेदांत वाक्याचं श्रवण. त्याला काय? श्रवण. गुरुद्वारे वेदांत वाक्याचा उपदेश होतो, आणि त्या वेदांत वाक्याचं गुरुच्या मुखाने एकदा श्रवण झालं. कसं? काना वचनाची भेटी साचची गा किरटी वस्तू होऊन उठी कवन एक जो. जर असा उत्तम साधक आहे त्याला एकदा तत्वमशी महावाक्याचा उपदेश गुरुमुखाने झाला, तर उपदेश झाल्या झाल्याच त्याला काय होतं? तर या ब्रह्मपदाची प्राप्ती होते. खरं स्वरूप कळायला लागतं, आणि तो तत्काल मुक्त होतो लगेच क्षणाला. त्याला श्रवणच साधन आहे. मग श्रवण साधन आहे. पहिली साधना काय? श्रवण. वेदांत वाक्याच्या गुरुमुखाने श्रवणाद्वारेच, श्रवण कानामध्ये झालं की तो मुक्त होतो. आता दुसरा मध्यमाधिकारी श्रवणाने काही होईना, मग त्याला निधिध्यासन करावं लागतं. गुरुने मुखाने जे सांगितलेलं वाक्य आहे त्या वाक्याचं नाही, निधिध्यासन नाही, मनन करावं आहे ना लागतं. सर, काय करावं लागतं? मनन आहे अगोदर आणि नंतर तिसरं मनन करावं निधिध्यासन. लागतं. नाही, मग सांगितलं ना, श्रवणानंतर मनन. मग काय, जो मध्यम अधिकारी आहे मग त्याला काय करावं लागतं? मनन करावं लागतं बरं का. मनन करावं लागतं. सतत 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 त्या वाक्याचं मनन करून त्याला बोध प्राप्त होतो. कशाचा बोध होतो? ब्रह्मतत्वाचा. कशाचा बोध होतो? ब्रह्मतत्वाचा. ब्रह्मतत्वाचा म्हणजे मी कोण आहे त्याचा. मी कोण आहे? ब्रह्म आहे हे कळतं. मी जीव नाही, मी जगत नाही, जगत मिथ्या, जीवो ब्रह्मैवनापराह, हे ज्यावेळेस बोध होतो. कशाद्वारे? मननाद्वारे. तेव्हाही मुक्ती संभवते. त्यानंतर मग तरीही साधकाला कळत नसेल, श्रवण मनन, मग त्याला निधिध्यासन. निधिध्यासन म्हणजे निशिदिनी सतत सरत त्या विचाराचं ध्यास घेणे, त्या विचाराचं ध्यान करणे, आणि ते करण्याने काय होतं? एक निश्चित स्थिती प्राप्त होते, आणि त्याला ब्रह्मतत्वाची ओळख होते. कशाची ओळख होते? ब्रह्मतत्वाची. ब्रह्मतत्वाची म्हणजे दुसऱ्या ब्रह्मतत्वाची का? नाही, तर मीच ब्रह्म आहे, मीच ब्रह्म आहे अशी ओळख होते त्याला. मी ब्रह्म वेगळं नाही, म्हणजे मुक्ती सुद्धा वेगळी नव्हे. आधीच मुक्त होतो की मी उगाच म्हणत होतो मुक्ती प्राप्ती मुक्ती प्राप्ती मुक्ती प्राप्ती. मुक्ती कुठं प्राप्त आहे? मला आधीच मुक्ती प्राप्त होती. मी उगा समजत होतो बद्ध आहे म्हणून. हे ज्ञान होतं, यालाच नाव दिलेलं आहे मोक्ष. याचं नाव काय आहे? मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? तर स्वस्वरूपाचं अज्ञान हे दूर होणं, म्हणजेच अविद्या दूर होणे. स्वस्वरूपाचं जे अज्ञान आलेलं आहे, स्वतःच्या स्वरूपाचं जे अज्ञान आहे, आपण ब्रह्म आहे त्याला आपण जीव समजत आहोत, त्या ज्ञानाला दूर होऊन मी ब्रह्म आहे असा अनुभव येणे बरं का. असा अनुभव येणे, या अनुभवाद्वारे काय होतं? तत्काळ त्याचं अज्ञान नष्ट होतं. मग काय उरतं? मग त्याला आता कर्म शिल्लक राहिले. मग हे ज्ञान ज्या दिवशी कळालं तो काय झाला? जीवनमुक्त झाला. तो जीवनमुक्त झाला. जीवनमुक्त कळाला,
जीवनमुक्त झाला त्याला मिळाली की मुक्ती. पण जीवनमुक्ती मुक्त आधीच होता. मुक्त तो आधीच होता. मुक्त आहे हे कळालं त्याला. मी मुक्त आधीच आहे हे कळालं त्याला. मुक्त झाला नाही. म्हणून वेदांती विरोध करतात मुक्ती मिळवण्याला. मुक्तीही नाही मानत. अद्वैत वेदांतामध्ये मुक्तीही मान्य नाही. कारण मुक्ती नित्यप्राप्ताची प्राप्ती होत नसते. मुक्ती अगोदरच प्राप्त आहे. ब्रह्मस्वरूप अगोदरच होतं. ब्रह्म झाला कुठं? झाला नाही, होता. ओळखला फक्त, झाला नाही. जाणीव जाणीव झाली. जाणीव झाली. जाणीव झाली त्याला फक्त. त्यामुळं झाला म्हणता येत नाही. मोक्ष प्राप्ती संभवत नाही. आणि मग यालाच मोक्ष म्हणलेला आहे. आलं लक्षात? यालाच वेदांतानुसार मोक्ष मानलेला आहे. यालाच वेदांतानुसार मुक्ती मानलेली आहे. आणि ज्याला हा मोक्ष प्राप्त झाला, कसा मोक्ष प्राप्त झाला? जीवो ब्रह्मैवना परा, मीच ब्रह्म आहे अशी ज्याला अनुभव आला आणि त्याला ज्यांना मोक्ष प्राप्त झाला त्या व्यक्तीला जीवनमुक्त म्हणतात. मग तो व्यक्ती जिवंत असतो, लगेच मरतो का? बोध झाल्या झाल्या लगेच नाही मरत. मग शरीर आहे, परंतु त्याच्याकडून आता जसं योग्याचं कर्म घडतं तशाच प्रकारचं त्याच्याकडून आता कर्म घडत नाही. त्याच्याकडून आता काय घडत नाही? कर्म घडत नाही. आता या जीवनमुक्ताची लक्षणं उद्या पाहूयात मग आपण. ठीक आहे, थांबूयात. ठीक आहे, उद्या पाहूयात. 1 तास कस तर घालूयात उद्या. इथं सर ते मग